एवढ्या एक्साइटमेंटनी तर काहीच होऊ शकत नाही मित्रांनो. मी फार दुरूनपर्यंत आलोय. ऍटलीस्ट तुमचा सगळ्यांचा आवाज बुलढाण्यापर्यंत तरी जायला पाहिजे आणि इकडे मुंबईला सुद्धा जायला पाहिजे. मला माहिती तुम्ही याच्यापेक्षा जोरात करू शकता. बट यु नो व्हॉट, बऱ्याच वेळा ना आमच्या बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी फार महत्वाची असते. म्हणून विल डू वन थिंग, आपण एकदा पहिले ना नारी शक्तीची एकदा एक्साइटमेंट चेक करूया की खरंच नाशिकमध्ये किती महिला प्रोटीन खाताय, आयर्न खाताय. सो आपण एकदा ते चेक करूया. सो ऑल लेडीज आर यू रियली फायर्ड अप? बात आहे यार, आयर्न सुपर. पण चला आपण एकदा एक्सेस एनर्जी ड्रिंक वे प्रोटीनची पण ताकद बघूया. सो ऑल जेंटलमॅन आर यू रियली फायर्ड अप? बात आहे यार, यू आर डूइंग लाइक एव्हरीथिंग एल्स. सुपर. पण यू नो व्हॉट, या व्यवसायामध्ये मी काय लर्न केलंय, दॅट इज गॉड ऑलवेज ब्लेसेस द युनिटी, राईट. तर त्याच्यामुळे आपण एकदा सर आणि मॅडम दोन्ही लोकांची एकदा एक्साइटमेंट चेक करूया. अँड दिस विल बी, आपला आवाज त्या परमपिता परमेश्वरापर्यंत जायला पाहिजे. ज्याचा सगळ्यात जास्त आवाज ना, तर ईश्वर तुम्हाला सगळ्यात लवकर तुमची मोठी पी चेंज करेल. सो ऑल लेडीज अँड जेंटलमॅन, आर यू रियली फायर्ड अप? एक्साइटेड? दॅट्स लाईक अ डायमंड एनर्जी. सुपर गाईज, सुपर सुपर. सो सर्वप्रथम थँक्यू राठोड सर अँड मॅम, थँक्यू बिल्डर सर अँड मॅम, मला ती अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. माझा एक्सपिरियन्स, मी जे काही लर्न केलंय मागच्या काही वर्षांमध्ये या संपूर्ण जर्नीमध्ये, तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी. बट समोर जाण्याच्या अगोदर एक डेफिनेटली गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की कुठली पण गोष्ट माझ्या या संपूर्ण शेअरिंग मधली तुम्हाला वेगळी वाटली, डिफरंट वाटली, तर ती डायरेक्टली इम्प्लिमेंट करण्याच्या अगोदर प्लीज प्लीज डू चेक विथ युअर ऍक्टिव्ह ग्रोईंग अपलाइन की खरंच आपल्याला हे बदललं पाहिजे, नाही बदललं पाहिजे. कारण माझ्यापेक्षा तुमच्या अपलाईनला तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. कारण आपण काय आहोत हे आपल्याला माहिती आहे, पण आपण काय बनू शकतो हे आपल्या अपलाईनला माहिती आहे, राईट. सो दॅट्स वाय मेकिंग माझी मोठी स्टोरी टू शॉर्ट. वन्स अगेन, नाव अनुप गवळी. या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर भरपूर एक्सपिरियन्सेस घेतलाय, पण समोर जाण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण त्या परमपिता परमेश्वराचे एकदा लाख लाख धन्यवाद मानूयात. कारण त्यांनी आपल्याला मनुष्यरूपी जन्माला घातलं आणि मनुष्यरूपी जन्मालाच नाही घातलं तर अँबे काय आहे हे समजण्याची सद्बुद्धी सुद्धा दिली. ते एकदा परमेश्वरासाठी जोरदार करायला पाहिजे. याला जोरदार काय नाही म्हणत. मी धन्यवाद करेन मित्रांनो. ऑफकोर्स माझे जे पॅरेंट्स आहेत आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड आज माझी ताई आणि आई आणि आमचे आत्ते सुद्धा इथे आलेले आहेत, राईट. या व्यवसायामधले माझे जे पॅरेंट्स आहेत या बिझनेस मधले, दॅट इज माझे अपलाईन फाउंडर्स प्लॅटिनम गोईंग एमरेल्ड व्हेरी सून, भरत सर अँड विशाखा मॅम. आणि त्याचबरोबर ज्यांनी या व्यवसायाचा पूर्ण दरवाजा माझ्यासाठी ओपन केला. बाय प्रोफेशन इज इन पोलीस डिपार्टमेंट. आणि मी एवढं सांगू शकतो की आज मी जे काही ॲम्बे बिझनेसमध्ये निर्णय घेतलाय या व्यवसायामध्ये येण्याचा, तो ऑल क्रेडिट गोज टू हिम ओनली. कारण जर कधी त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त जगात कुठल्याही व्यक्तीने मला ॲम्बेबद्दल इंट्रोड्यूस केलं असतं, ट्रस्ट मी मित्रांनो, मी कधीच या बिझनेसमध्ये नसतो. आणि त्यांचं नाव आहे निलेश नेहा काळे, दे आर फ्रॉम अकोला. त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर जे आपल्या सगळ्यांचे जे लाडके अपलाईन्स आहेत आणि ज्यांनी फक्त महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, पॅन ॲम्बेच्या दुनियेमध्ये धमाका करून टाकलेला आहे, आपल्या सगळ्यांचे द मेंटर ऑफ मेंटर्स ज्याला आपण म्हणू शकतो, राईट, कंट्री मेंटर ज्यांना आपण म्हणू शकतो. ही इज नथिंग बट ते स्वतःमध्येच एक ईश्वराचं रूप आहे आपल्या सगळ्यांसाठी असं म्हणायला हरकत नाही. नन अदर दॅन व्हेरी सून गोईंग क्राऊन अँड बियॉन्ड, एक्झिक्युटिव्ह डायमंड सुमित सर अँड तानी मॅम. कारण ही गोष्ट मी ॲम्बे बिझनेसमध्ये कदाचित जे काही आज नवीन लोक असतील किंवा तुमची जर्नी सुरुवातीला असेल या लोकांना नाही रिलेट करणार, बट आय कॅन गॅरंटी यू दॅट येणाऱ्या काही दिवसानंतर तुम्हाला ही गोष्ट डेफिनेटली रिअलाइज होईल की तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून ॲम्बे बिझनेसमध्ये येता आणि त्या व्यक्तीच्या मागे एक्झॅक्टली टीम कुठली काम करत आहे. हा गॉडचा खूप मोठा मास्टर प्लॅन आहे, राईट. अँड ट्रस्ट मी, ज्या एलर्सचा तुम्ही सगळेजण पार्ट आहात ना, दिस इज वन ऑफ द बेस्ट एलर्स. आय कॅन गॅरंटी यू दॅट मित्रांनो. कारण आणि हे सगळं क्रेडिट जे आहे इतक्या सुंदर एलर्सच्या माध्यमातून तुम्हाला
ॲम्बे बिझनेस तुमच्या लाईफमध्ये आलाय, जसं की ते बेलदार सर आहेत, रवींद्र राठोड सर आहेत, त्याच्यानंतर तुमची डायमंड सप्लाईन आहेत, महेश एंड किरण दुबे सर, राईट. दे आर लाईक एनिथिंग एल्स गाईज. बिकॉज आणि या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट माहिती मित्रांनो कुणाला जातं? जर तुम्हाला वाटत असेल हे सगळं आपल्या कर्माला क्रेडिट जातं तर आय कॅन टेल यू बिलकुल नाही. हे सगळं क्रेडिट जातं मित्रांनो आपल्या पॅरेंटच्या कर्माला. कारण की आज त्यांनी इतकं काहीतरी चांगलं केलेलं आहे. दॅट्स वाय तुम्हाला वन ऑफ द बेस्ट एलओएसचा टीममध्ये ॲम्बे समजण्याची ईश्वराने तुम्हाला सद्बुद्धी दिलेली आहे, राईट. सो घरी जाऊन एकदा आपल्या पॅरेंट्सला धन्यवाद जरूर म्हणा. कारण ही गोष्ट कदाचित आज तुम्हाला नाही रिअलाइज होणार, पण जसं जसं तुम्ही ॲम्बे बिझनेस करायला लागणार आणि करत असताना ज्यावेळेला तुम्हाला समजायला लागेल की ॲम्बे बिझनेस हा करायचा व्यवसाय नाही, ॲम्बे बिझनेस हा जगायचा व्यवसाय आहे, त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन होईल मित्रांनो. सो मेकिंग माय लॉंग स्टोरी टू शॉर्ट, सिंपल परिवारातनं तुमच्यासारख्याच किंवा तुमच्यापेक्षा सिंपल परिवारातनं बिलॉंग करतो, राईट. लहानपणापासून एक मिडल क्लास फॅमिलीमधलं ॲटमॉस्फिअर आहे. घरामध्ये एकच होतं की शिक आपल्याला दुसरा त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. बट टू बी व्हेरी फ्रँक आय वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट, कारण मला स्पोर्ट्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. पण जसं जसं करून एक अकॅडमिक एज्युकेशन प्रॉपर पद्धतीने घेतलं, पण क्रिकेटमध्ये मला खूप जास्त रस होता, खूप जास्त, आणि चांगला पण खेळायचो. म्हणजे जसं की आज तुम्ही बघू शकता की ज्यांच्यासोबत मी नॅशनल खेळलो आहे, आज ते इंडिया टीमला रिप्रेझेंट करताय शार्दूल ठाकूर. ते आणि मी महाराष्ट्राच्या टीममध्ये आम्ही सोबत महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलंय. पण गॉडची काहीतरी वेगळी ब्लेसिंग असेल आणि त्यांच्यावरती वेगळी ब्लेसिंग असेल, माझ्यावरती वेगळी ब्लेसिंग असेल. बिकॉज कदाचित आज मला या व्यवसायामध्ये फाउंडर्स प्लॅटिनम येऊन नाशिकला येऊन तुमच्या सगळ्या लोकांसोबत इंटरॅक्शन करायचं असेल. दॅट्स वाय गॉड हॅज अ मास्टर प्लॅन, राईट. पण या सगळ्या गोष्टीमध्ये काही चॅलेंजेस असे आले की जिथून मी क्रिकेट कंटिन्यू नाही करू शकलो. पण त्यानंतर एक लहानपणापासून होतं की काहीतरी लाईफमध्ये ना आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, ऑर्डिनरी लाईफ नाही जगायचं आहे. कारण बस आलो जन्माला, मोठं झालो, लग्न झालं, लेकरं आली, बेसिक एज्युकेशन घेतलं, थोडंसं 2 पैसे कमवले आणि नंतर मरून गेलो. आय रिअली डोंट वॉन्ट इन दॅट कॅटेगरी. मला त्याच्यामध्ये बिलकुल रस नव्हता. त्याच्यामुळे एक डिसिजन घेतलं की सगळेजण पुणे मुंबईला एज्युकेशनसाठी जातात, बट मला या सगळ्यांपासून काहीतरी दूर जायचं होतं, वेगळं करायचं होतं. कारण एक बॅक ऑफ द माइंड सुद्धा होतं की क्रिकेट सुटलं, सगळ्या गोष्टी, त्याचं एक फ्रस्ट्रेशन पण होतं. दॅट्स वाय मी सगळ्या मित्रांना सगळं दूर करून अपोजिट डायरेक्शनला गेलो, दॅट इज नागपूरला. आणि नागपूरला मी ऍडमिशन घेतली BCA साठी, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. पण तो पण बघा हा सगळा ईश्वराचा गॉड्स मास्टर प्लॅन आहे. कारण ज्या व्यक्तीमुळे आज मी ॲम्बे बिझनेसमध्ये आहे, जे माझे भाऊ आहेत निलेश काळे सर, मी त्यांच्यापासून 2 हात दूर राहायचो लहानपणी. कारण मी जेवढ्या सुरुवातीला शांत असायचो ते त्याचे एकदम ऑपोजिट पर्सनॅलिटी होते. ज्या ठिकाणी निलेश सर आहे त्या ठिकाणी मी बिलकुल पण नाही राहायचो, कारण ते एक्स्ट्रा ऍक्टिव्ह होते. पण या सगळ्या गोष्टींमुळे ज्या वेळेला मी नागपूरला गेलो, पण मग आम्ही एकाच ठिकाणी राहायला सुरुवात केली आणि तिथे आमचं एक रिलेशनशिप बिल्ड व्हायला सुरुवात झाली की म्हणजे त्यांचा स्वभाव मला कळायला लागला की यार निलेश सर इज अ ब्लेसिंग इन माय लाईफ, बरोबर आहे. आणि जसं जसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि त्याच ड्युरेशनमध्ये फायनल इयरचा रिझल्ट येण्याच्या अगोदर मी एक एक्झाम दिलेली मर्चंट नेव्हीची, आणि त्याच्यामध्ये पूर्ण विदर्भापासून मी सेकंड आलो. आणि माझं ट्रेनिंगसाठी माझं निवड झाली व्हायझॅकला, विशाखापट्टणमला. आणि तिथे आता ठरलं होतं की लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. समोर सगळं करिअर दिसत होतं, वन ऑफ द बेस्ट लाईफस्टाईल आहे, फॉरेन टू फॉरेन फिरायचं आहे, ट्रॅव्हल करायचं आहे, वर्ल्डमध्ये एक्सप्लोअर करायचं आहे, आणि डॉलर्समध्ये सॅलरी. इट वॉज अ ग्रेट लाईफस्टाईल, सगळं बेस्ट होतं. आणि ते सगळं करत असताना माझी जॉईनिंग सुद्धा झाली. फर्स्ट जॉईनिंग माझी दुबईवरून झाली आणि तिथून लाईफमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मी ग्रो व्हायला लागलो. आणि एक लाईफमध्ये आलं पण की ते म्हणतो ना आपण बऱ्याच वेळा की जसं की सरांनी पण त्यांच्या शेअरिंगमध्ये केले की लाईफमध्ये इगो आपलं खूप सारं नुकसान करतो. तो कळत नाही आपल्याला, कळत न कळत. आणि ज्या वेळेला आपण आयुष्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त सक्सेस अचीव्ह करतो तर आपला सगळा दृष्टिकोन जो असतो आपल्या लाईफकडे बघण्याचा, आपल्या आजूबाजूला बघण्याचा, तो पूर्ण पॅराडाईम्स आपलं चेंज होऊन जातं. आणि त्याच्यामुळे अर्ली एजमध्ये डॉलर्समध्ये सॅलरी आहे, फॉरेन टू फॉरेन ट्रॅव्हल करत आहे, त्याच्यामुळे कुठेतरी चुकीचा इगो नकळता माझ्या थॉट प्रोसेसमध्ये, माइंडमध्ये बिल्ड व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे एक कुठेतरी असं वाटायचं की नाही आता मी लाईफमध्ये सगळ्या बेस्ट ऑफ द बेस्ट गोष्टी अचीव्ह केल्या. पण यू नो व्हॉट, गॉड हॅज अ मास्टर प्लॅन फॉर एव्हरीथिंग. आणि त्याच सगळ्या ड्युरेशनमध्ये ऑलमोस्ट माझे 6-7 कंट्रीज ट्रॅव्हल करून झाले, चांगलं जॉब पण मिळाली. आणि त्याच्यानंतर जे काही ट्रेनिंग सेशनमध्ये ज्या एक्झाम द्यायच्या होत्या, एक IMEची एक स्पेशल एक्झाम असते GMT-SS, आणि त्याच्यामध्ये मी इंडियामधनं सेकंड आलो. आणि त्याच्याच बेसिसवरती मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली. ॲट अ टाइम 2 अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. एक जर्मनीला जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याच वेळेला USA ला जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली कार्निवल क्रूजसाठी. पण त्या प्रत्येक वेळेस शिपमध्ये जाण्याच्या अगोदर तुमचे एक मेडिकल रुटीन चेकअप होते. आणि ते चेकअप होत असताना मला थोडासा त्रास व्हायला लागला किडनी स्टोनचा. पण भरपूर लोकांना किडनी स्टोन म्हटल्यानंतर वाईट वाटत असेल, मी किडनी स्टोनला धन्यवाद म्हणतो, कारण तिथून माझं पूर्ण लाईफ ट्रान्सफॉर्म झालं. ज्या काही एक्झॅक्टली आज पण तुम्हाला त्या गोष्टीसाठी हसायला येते, त्रास खूप झाला त्या गोष्टीमध्ये. पण आय कॅन टेल यू मित्रांनो, ज्या वेळेला त्या सगळ्या रुटीन चेकअप झाला, तो त्रास सुरू झाला, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथं
नेक्स्ट ॲटलिस्ट 4 to 5 months तुम्हाला शिपवरती जाता येणार नाही, कारण जोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत नाही, कारण तिथे इमर्जन्सीमध्ये कसं लगेच लँडवर येणार, कारण आपण एवढ्या दिवसांसाठी सी मध्ये जातो, 7-8 महिन्यांसाठी, इज इम्पॉसिबल की परत एवढ्या इमर्जन्सीमध्ये परत लँडवर येण्यासाठी. सो त्या ड्युरेशनमध्ये त्यांनी मला टाइम दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही क्युअर करा, आणि त्याच्यानंतर नॉर्डर्न अँड शिपिंग म्हणून आहे जर्मनीवरून, माझं तिथनं ऑलमोस्ट 17-18 महिन्यांसाठी मी इंडियातून निघून जाणार होतो. पण त्या ड्युरेशनमध्ये हे सगळं चालू असताना घरामध्ये निलेश सरांच्या बाबतीमध्ये, मी तर तेव्हा इंडियामध्ये नव्हतो, मी तर शिपवरती होतो त्यावेळेला, पण निलेश सरांनी आंबे बिझनेस सुरू केलेला, त्यांनी बुलढाण्याला आले, त्याच्यानंतर घरामध्ये प्रॉडक्ट सुद्धा देणं त्यांनी हळूहळू सुरू केले आणि न्यूट्रलेटचे बऱ्यापैकी चांगले रिझल्ट घरच्या लोकांना पाहायला मिळाले. पण हे सगळं होत असताना एक वेळ मी ज्या वेळेला सुट्टीवरती आलो, त्याच्या अगोदरचा जो माझा लास्ट सेलिंग होती, म्हणजे शिपमध्ये जाण्याची जी प्रोसिजर होती, त्यावेळेला यू कांट इमॅजिन, हाच ड्युरेशन असेल, महालक्ष्म्यांचाच दिवस असेल, आणि माझी ऑलमोस्ट 28-29 तारखेला नागपूरवरून फ्लाईट होती. आणि निलेश सरांनी मला महालक्ष्मी आमचे भुसावळला एक डेस्टिनेशन आहे, तिथे आम्ही सगळेजण एकत्र आलो. त्यावेळेला मी निलेश सरांना खूप अवॉइड करायचो. का? कारण निलेश सर मी दिसलो की निलेश सर एकच करायचे, आंबे के आंबे, आंबे दुने आंबे, आंबे ते आंबे, आंबेचे प्रॉडक्ट, आंबे बिझनेस, तू हे कर ते कर, आणि लिटरली मी त्यांना अवॉइड करायचो. म्हणजे जर ते आमच्या घरामध्ये हॉलमध्ये आले तर मी किचनमध्ये असायचो, ते किचनमध्ये असले तर मी बेडरूममध्ये असायचो, आणि ते माझ्या मागे बेडरूममध्ये आले तर मी घराच्या बाहेर असायचो. आय वॉज अवॉइडिंग आंबे लाईक एनिथिंग एल्स मित्रांनो. येस, पण एवढे अवॉइड केल्यानंतरही जर आज मी तुमच्या समोर ॲज अ फाउंडर प्लॅटिनम म्हणून येऊ शकतो, तर तुम्ही बियॉन्ड डायमंड 100% जाऊ शकता. हे सगळं करत असताना त्यांनी मला म्हटलं की अनूप, तू अवे जॉईन कर, आणि ट्रस्ट मी, फक्त माझा एक स्वभाव होता, मला इझिली कोणाला नाही म्हणता आलं, की मी कसं आता यांना नाही म्हणू. आणि त्यावेळेला इफ आय एम नॉट रॉंग 4,500-5,000 रुपयांचे मॅन्डेटरी प्रॉडक्ट घ्यायला लागायचे. आणि त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की अनूप, तुला कुठले प्रोडक्ट हवे? म्हटलं तुला जे आवडतील ते घे, कारण माझं वेगळंच काहीतरी प्लॅनिंग होतं. बऱ्याच वेळा जसं की तुमच्याकडे पण असेल की ज्या वेळेला फर्स्ट टाइम आंब्याचे प्रोडक्ट घरी येतात, आपण प्रॉपर त्याची ओपनिंग करतो पूजा वगैरे करून. यू कांट इमॅजिन मित्रांनो, ज्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा मला प्रॉडक्ट जेव्हा घरी आले, ऑर्डर प्लेस केल्यानंतर, ते ऑर्डर माहिती मी कुठे रिसिव्ह केले? ते ऑर्डर मी रात्री 11:30 वाजता अकोल्याच्या बस स्टँडवरती रिसिव्ह केले. लोकमत पेपरमध्ये रॅप करून ते प्रॉडक्ट सगळे आर्टिस्टचे प्रॉडक्ट होते. म्हटलं आपण सी मध्ये जातो, चेहरा काळा पडतो, ब्युटीतले प्रॉडक्ट घेऊया. ज्या वेळेला त्यांनी मला ते प्रॉडक्ट दिले मित्रांनो, त्यावेळेला इमिजिएटली मी तिथनंच त्यांना काय म्हटलं, हे प्रॉडक्ट माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट राहू द्या, मी नाही घेते हे सगळे प्रॉडक्ट, असू दे तुमच्याकडे हे सगळे प्रॉडक्ट. म्हटलं अरे नाही हे घेऊन जातो, हे तुझे किट ओपनिंगचे प्रोडक्ट आहे, तू बिझनेस सुरू केला. तर माझ्या थॉट प्रोसेसमध्ये आंबे करायचा किंवा याचे प्रॉडक्ट वापरायचे, का वापरायचं, काहीच क्लिअर नव्हतं. फक्त निलेश सरांना नाही कसं म्हणू या कारणामुळे मी ते प्रॉडक्ट घेऊन घेतले आणि ठरवलं की माझ्या बॅगमध्ये जागा पण नाही, म्हटलं तसं, पण माझ्याकडे हे प्रॉडक्ट तुम्हाला गिफ्ट राहू द्या. जसं मी त्यांना ते म्हटलं की नाही म्हणे हे प्रॉडक्ट तुला घेऊन जावं लागतील. यू कांट इमॅजिन मित्रांनो, मी ते जसेच्या तसे प्रॉडक्ट घेतले आणि बसमध्ये वरचं बॅग ओपन केली आणि त्याच्यामध्ये तसेच्या तसे टाकून दिले. ऑलमोस्ट 3.5-4 महिने झाले, काही कॉन्टॅक्ट नाही, पण आम्हाला शिपवरून एक कॉलिंगची फॅसिलिटीज असते. आणि आम्ही त्यावेळेला आय थिंक इराणमध्ये होतो, आणि इराणमधून मी घरच्या लोकांना फोन केला आणि माझे काहीतरी मिनिट शिल्लक राहिले. त्यावेळेला मी निलेश सरांना कॉल केला, कारण आमचा तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग झालेला. मी त्याला विचारलं कसं आहेस काय, त्यावेळी सगळं साईडर होते, मी जे तुला प्रॉडक्ट दिले होते ते कसे वाटले. मी लिटरली विसरून गेलो. म्हटलं कुठले प्रॉडक्ट, कारण बॅचलर लाईफ मध्ये कोण एवढ्या सगळ्या गोष्टी करणार आहे, आणि शिपवरती तुम्हाला ब्रश पासून तर कपड्यांपर्यंत सगळं काही तुमची कंपनी ऑर्गनाईज करते, आणि तुम्हाला माहिती आहे ते यंग एज असतं, कुठे सगळ्या गोष्टी करणार आहे. तर कुठले प्रॉडक्ट, मी तुला प्रॉडक्ट दिले होते. मी ते प्रॉडक्ट जसेच्या तसे घेऊन गेलो, आणि 8 महिन्यानंतर परत जेव्हा मी इंडियामध्ये आलो, 8 महिन्यानंतर मी तो देशोळ नदीचा पेपर सगळा ओपन केला आणि त्याच्यानंतर ते प्रॉडक्ट बघितले की असले कुठले प्रॉडक्ट आहेत म्हणून, आणि त्यानंतर मी ते प्रॉडक्ट वापरायला लागलो. पण यु नो व्हॉट, ते प्रॉडक्ट माझ्याकडे अजूनही ठेवलेले आहेत. त्याच्या मागे, कारण बऱ्याच वेळा ते पहिलं जे प्रॉडक्ट्स होते की ज्याच्यामुळे माझं पूर्ण आयुष्याचं दार ओपन झाले, त्याचा आज काय इम्पॉर्टन्स आहे माझ्या लाईफमध्ये, ते इथले बसलेले सगळे लीडर्स जाणू शकतात की ते काय त्याचा व्हॅल्यू असेल. ज्या वेळेला मी ते वापरले त्यावेळेला इट वॉज अ गुड कॉल. सगळं चांगले प्रॉडक्ट वाटलेत मला, सगळं बेस्ट, कारण आर्टिस्ट्री सुपर प्रीमियम ब्रँड तर चांगलं तर वाटणारच आहे. पण ते सगळं होत असताना इमिजिएटली माझी जॉईनिंग, जसं मी ऑलरेडी शेअर केलं, मला 2 जॉईनिंगचे ऑफर्स आले. एक USA मध्ये पण जॉईन करायचं आणि जर्मनीला पण जसं हेल्थ चेंज मला आलं त्यानंतर त्यांनी मला एक ड्युरेशन दिलं की तुम्ही करेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही शिपवरती परत येऊ शकता. मग त्यावेळेला निलेश सर घरी आले आणि त्यांनी माझ्यासोबत एवढा इमोशनल टॉक केला की त्यांनी सांगितलं, अनूप, तुला जर वाटत असेल की तुझा व्यवसाय करण्यामुळे मला खूप जास्त बेनिफिट होणार आहे, किंवा तुला जर असं वाटत असेल
की मी तुझ्या बिझनेसमध्ये येण्याचा खूप जास्त वापर करतोय, आज मला सांग, आज नंतर मी तुला अँबे बिझनेस बद्दल कधीच बोलणार नाही. आणि लिटरली मित्रांनो, त्यांनी एक वाक्य वापरलं, तुला जर ॲज अ भाऊ म्हणून माझ्यावरती विश्वास असेल तर माझ्यासाठी फक्त एक काम कर. येणाऱ्या काही दिवसानंतर मुंबईला एक इव्हेंट आहे, FED म्हणत होतो त्यावेळेला. काय होतं FED त्यावेळेला, तर त्याचं व्हॅल्यू नव्हतं. आणि तिथे तू ये आणि तिथे आल्यानंतर तुझा लाईफचा डिसिजन घेईन. ट्रस्ट मी, त्याच्यानंतर मी तुला अँबेचं कधीच नाव सुद्धा काढणार नाही. यु नो वॉट, माझी त्यावेळेला थॉट प्रोसेस काय होती, ठीक आहे यार, भाऊ एवढं म्हणत आहे, आपण काय करू, तसे 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर तर आपल्याला निघून जायचंय. आपण तसे मुंबईला नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं, आपण यांच्यासाठी एकदा कार्यक्रम अटेंड करू, मस्तपैकी नॉनव्हेज खाऊ, बीचवरती थोडंसं एन्जॉय करू आणि परत रात्रीच्या ट्रेननी घरी येऊन जाऊ. बट ऑफलाईन तर ऑफलाईन असते. आणि त्यावेळेला आम्ही फक्त 6 जण होतो, मला अजून आठवतं. आणि ऑलमोस्ट 1-1.25 तास अगोदर आम्ही हॉलवरती पोहोचलो आणि आम्ही लाईनमध्ये राहिलो. लाईनमध्ये लागल्यानंतर जसं ते जे दोन्ही अपलाईन होते माझे, ते कंटिन्युअसली इकडे तिकडे फिरत होते, पळत होते, पूर्ण घामाघूम झाले. म्हटलं असे फिरून का राहिले. आणि मी लाईनमध्ये, जसं लाईनच्या एंटर झालं म्हणजे तिकीट, मी त्यांना आवाज दिला, म्हणजे तिकीट मागताय. ते म्हणजे आपल्याकडे तिकीट नाही आहे. म्हटलं नाही तिकीट, मग एवढ्या दूर कशासाठी आलो आपण. पण मी दाखवलं त्यांना की मला खूप वाईट वाटलं, पण आतून आनंद झाला होता. लिटरली म्हटलं जमलं आपलं, बढिया. पण काय इमॅजिन, त्यांनी जवळपास 1-1.25 तास प्रयत्न केला की, आणि तेव्हा 900 रुपये तिकीट होतं, पण नाही मिळालं तिकीट. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आय विल ट्राय. जस्ट मी मित्रांनो त्यांना 2 मिनिटं साईडला बसवलं, एका व्यक्तीला विचारलं तिकीट्स आहेत का, ते सांगितलं हो 6 तिकीट्स आहेत. माझी इमिजिएटली निलेश सरांना सांगितलं मी की 6 तिकीट या व्यक्तीकडे अवेलेबल आहे. तिकीट देताना ज्या वेळेला ते पैसे मोजून राहिले, मी त्यांना पहिलं वाक्य काय म्हटलं असेल निलेश सरांना, एकदा चेक करून घ्या, तुम्ही 1-1.5 घंट्यापासून फिरताय, मला पहिलाच व्यक्ती हो म्हणतोय, ते खरे की खोटे तिकीट आहे. कारण आपली थॉट प्रोसेस तर तीच राहणार ना, कारण त्यावेळेला आम्ही माहित नव्हतं, आम्हीची लोक काय असतात हे माहित नव्हतं ते. तर त्यावेळेला निलेश सरांनी एक उत्तर दिलं, नाही इथे असं कधी घडू शकत नाही. पण असे काय उत्तर देत आहे, त्याचे क्रॉस तर करायला पाहिजे. यू कांट इमॅजिन मित्रांनो, तिकीट घेतले, आतमध्ये गेलो, आतमध्ये हॉल तर पूर्ण भरून गेलेला होता, कुठेतरी बॅक साईडला कोपऱ्यामध्ये बसलेलो. पण ज्या वेळेला पहिला स्पीकर आला, दुसरा स्पीकर आला, तिसरा स्पीकर आला, चौथा स्पीकर आला, 5वा स्पीकर आला आणि 6वा स्पीकर आला, आणि त्यावेळेला जे मेगा जे आपलं स्टॉप म्हणजे जो इव्हेंटचे जे मास्टर ऑफ सेरेमनी होते, ही इज नन अदर दॅन डायमंड, त्यावेळी कॅनडावरून आलेले निलोफर अँड फिरदोस, आणि त्यांनी पूर्ण आग लावून टाकली. मित्रांनो, जाताना ज्या वेळेला मी त्या हॉलमध्ये एंट्री केली, मी ॲज अ नॅव्हिगेशन म्हणून आतमध्ये एंट्री केलेली, आणि ज्या वेळेला मी हॉलमधून बाहेर आलो त्यावेळेला मी डायमंड अनुप म्हणून बाहेर आलो. त्यावेळेला मी बाहेर आलो, अपलाईनचं फॉलोअप घेण्याची प्रोसिजर सुरू होऊन गेली. रेल्वे स्टेशनवरती आलो आणि बस त्यांनी विचारलं की अनुप कसं वाटलं इव्हेंट, काय वाटलं. मी त्यांना डिसिजन सांगितलं की, आणि त्यावेळेला माझी अपलाईन 15% वरती होती आणि मी ते जॉईन पण कसं जॉईनिंग झाली तुम्हाला तर माहितीच आहे. मी त्यांना कमिटमेंट केला, म्हटलं भरत सर आणि विशाखात आहे, आय विल बी द फर्स्ट सिल्वर इन युअर टीम, I will be the first platinum in your team, I will be the first diamond in your team, I will be the first crown in your team. आणि त्यानंतर मी लाईफमध्ये कधीच मागे वळून नाही बघितलं. जसं मी माझ्या आपल्याला कमिटमेंट केलं की आय विल बी द फर्स्ट सिल्वर, मी त्यांच्या टीममधला पहिला सिल्वर, पहिला गोल्ड, पहिला प्लॅटिनम, पहिला फाउंडर्स प्लॅटिनम, आणि व्हेरी सून लवकर क्राऊनपर्यंत जाऊन. इट्स ऑल अबाउट हाऊ यू कमिटेड. कारण हा व्यवसाय आपण आपल्या अपलाईनसाठी नाही बिल्ड करत आहोत मित्रांनो. सुरुवातीला वाटतं या सगळ्या गोष्टी, पण यू नो व्हॉट, आज तुम्हाला लाईफमध्ये जी अपलाईन तुम्हाला दिली आहे ना, त्याचं व्हॅल्यू काय आहे हे जसं जसं तुम्ही अँबे बिझनेसमध्ये समोर जाणार त्यावेळेला तुम्हाला त्याच्या गोष्टी रिअलाइज होतील. पण ही तर खूप चांगली स्टोरी वाटली, पण इथून तर खरी स्टोरी सुरू झाली. ज्या वेळेला मी परत घरी यायचं, मग घरी आल्यानंतर सांगणार काय, मला तर 20-25 दिवसानंतर माझं तर तिकीट्स होतं, आणि अचानक मी घरच्यांना सांगितलं की नाही आता मी नाही करणार आहे नेव्हीचा जॉब कंटिन्यू, मी आता अँबे बिझनेस बिल्ड करणार आहे. आणि बुलढाणा फार छोटंसं जागा आहे, म्हणजे 2-4-5 किलोमीटरच्या आतमध्ये पूर्ण तिथे संपून जाते बुलढाणा, आणि तिथे एक चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या व्यक्तीने, किंवा त्यावेळेची वेळ चुकीची असेल, माइट बी, पूर्ण अँबेचं नाव चुकीच्या पद्धतीने तयार झालेलं होतं. तर माझ्यासाठी हे चॅलेंज नव्हतं की अँबे बिझनेस शून्यापासून तयार करायचा आहे. मला सगळ्यात अगोदर जे लोकांच्या डोक्यामध्ये जुना अँबे स्प्रेड झालेला होता तो साईडला करून चांगला अँबे इन्स्टॉल करायचा होता. दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी. कारण मी कुणाकडे पण गेलो, कुणालाही अँबेबद्दल सांगितलं, प्रॉडक्टबद्दल सांगितलं, ती छोटीशी जागा असल्यामुळे मला स्कोप नव्हता काम करण्यासाठी. पण मग ज्यावेळेला मी आपल्याला सांगितलं तर आपल्याने मला सांगितलं की अनुप, फुल टाइम आपण सुरुवातीला अँबे नाही करायला पाहिजे, काहीतरी आपण त्याच्याबरोबर काम करणं अत्यंत गरजेचे आहे. कारण इनिशियली आपण
फुल टाइम जर एमबीए केला तो कधी चालणार नाही चालणार. सो एक कुठलं तरी जॉब करणं गरजेचं आहे. आणि माझा जो एक्सपिरियन्स होता तो नेहमीचा होता. तो एक्सपिरियन्स मी ऑन फील्ड कसं काय अप्लाय करणार आहे. त्यासाठी मला आपल्याला सांगितलेलं की अनु आता तुला परत एखादा जॉब मिळवायचा आहे. मग जॉब कुठला मिळवायचा आहे. तर एमपीएससी करणं तर सोपं नव्हतं तेव्हा, कारण कधी रिझल्ट लागेल कधी एक्झाम कंडक्ट होईल. पण त्यावेळेला आयबीपीएस लॉन्च झालेलं होतं बँकिंग इंडस्ट्रीसाठी. आणि ज्या वेळेला मी ते आयबीपीएस म्हटलं ठीक आहे आपण 6 महिने प्रिपरेशन करू, जॉब मिळवू आणि त्याच्याबरोबर एमबीए बिझनेस बिल्ड करू. इट वॉज नॉट एन इझी कॉल मित्रांनो. आज तुम्हाला ऐकायला फार इझी वाटत असेल, म्हणजे इमॅजिन करा ज्या वेळेला मी नेव्हीचा जॉब सोडला त्यावेळेला माझी सॅलरी होती $2,000 अराउंड. त्यानुसार डॉलरचा जर रेट कॅल्क्युलेट केला तर इट वॉज अराउंड 1,22,000 रुपयाचा तो मोठा मोठा पगार असेल. तो जॉब सोडून बुलढाण्यासारख्या ठिकाणी येऊन पहिले बँकेचं प्रिपरेशन करायचं, जॉब मिळवायचा आणि त्याच्याबरोबर पार्ट टाइम मध्ये एमबीए करायचं. इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट कॉल फॉर मी आणि माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा. त्यानंतर मग निर्णय घेतला. घरच्यांना मी सांगितलं की मला तुम्ही 2 वर्ष द्या. 2 वर्षामध्ये जर कधी नाही माझ्याकडनं काही झालं एमबीए बिझनेस मध्ये, मी परत माझी नेव्ही जॉईन करेन आणि तिकडे निघून जाईल. आणि त्या सगळ्या ड्युरेशन मध्ये अभ्यास करायला सुरू केलं. अभ्यास केला, सगळ्या गोष्टी केली आणि विदिन अ फर्स्ट अटेम्प्ट मी बँकेची एक्झाम क्लिअर करून मला जॉब लोकेशन सुद्धा मिळालं. जॉब लोकेशन कुठे मिळालं असेल. माझं लोकेशन बुलढाणा. मी प्रिपरेशनसाठी आलेलो अकोल्याला. माझं ट्रेनिंग झालं नागपूरला आणि नागपूरला ट्रेनिंग झाल्यानंतर मला जॉब लोकेशन मिळालं मित्रांनो छत्तीसगडला. बट डोंट वरी आपल्याकडे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत. येस, पण त्या सगळ्या ड्युरेशन मध्ये रिसेंटली मला माझ्या अपलाईनने पहिली गोष्ट शिकवली होती की अनु या बिझनेसमध्ये काही सिद्धांत आहे ते फॉलो करणं फार गरजेचं आहे. आणि तो आहे या व्यवसायामध्ये आवर्जून सांगतोय, अंडरलाईन देऊन सांगतोय, या व्यवसायामध्ये कुणालाही प्लॅन देण्याच्या अगोदर स्वतःला प्रश्न विचारा. मी ज्या व्यक्तीला प्लॅन देतोय त्या व्यक्तीला प्लॅन दिल्यानंतर त्यांनी जर व्यवसाय करायचा निर्णय घेतला तर मी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो का. कारण जर त्या व्यक्तीने निर्णय घेतला तुमच्याकडे बघून तर तुम्हाला कुणाच्याही स्वप्नासोबत खेळण्याचा अधिकार नाहीये, कुणाचे स्वप्न मारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. आणि दॅट्स वाय या सगळ्या ट्रेनिंगच्या ड्युरेशन मध्ये माझं जे सगळं सुरू होतं त्याच्यामध्ये माझे 2 जॉईनिंग झालेल्या होत्या. आणि बऱ्याच सरांनी सांगितलं की जर व्यवसाय ग्रो करायचा असेल तर आपल्याला फेस वर्कशॉप सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माझं ट्रेनिंग होतं नागपूरला. यू कांट इमॅजिन मित्रांनो, त्या 2 मुलांसाठी की ज्यांचे वय 18-19 वर्ष असतील त्या 2 मुलांसाठी आम्ही पेस वर्कशॉप सुरू केलेला बुलढाण्याला. मी 7 ते 8 महिने नागपूर टू बुलढाणा ऑलमोस्ट 400 किलोमीटर डिस्टन्स आहे. प्रत्येक शनिवार रविवार अपडाऊन केलं प्रत्येक शनिवार रविवार. आज जसं सरांनी सांगितलं की बाजूच्या एरियामध्ये आपल्याला पेस वर्कशॉपसाठी यायला त्रास होतो. डू यू रिअली थिंक की ज्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या 3 जनरेशन सिक्युअर करणार आहे, ज्या व्यवसायाच्या माध्यमातून आपलं पूर्ण आयुष्य ट्रान्सफॉर्म करणार आहे, त्याला आपल्याला वर्कशॉपला न जाता आपला व्यवसाय होईल. राईट. बऱ्याच वेळा तर असं सुद्धा झालं मित्रांनो की मी वर्कशॉपला आलो आणि असे चेअर्स लावलेल्या असायच्या आणि बऱ्याच वेळा कोणीच त्या वर्कशॉपला सुद्धा आलेलं नसायचं. पण मला बऱ्याच सरांनी माझ्या अपलाईननी शिकवलेलं होतं की वर्कशॉप एनी कॉस्ट कंडक्ट झालाच पाहिजे. एक वेळ तर असं झालं की मी वर्कशॉपला आलो आणि खूप डिफिकल्ट होतं मला त्यावेळेला नागपूरवरून ट्रॅव्हल करणं. पण ऍज अ कमिटेड टू अपलाईन की मी येणार म्हणजे येणार. पण अपलाईनचं पण काहीतरी पोलीसची ड्युटी असल्यामुळे त्यांचं जमलं नाही. मी स्वतः आलो, पूर्ण शेटर ओपन केलं, चेअर्स लावल्या आणि त्या दिवशी वर्कशॉपला कुणीच आलं नाही. पण वर्कशॉप मात्र झाला मित्रांनो. पूर्ण होस्टिंग मी स्वतः केली. तिकडनं द्यायचो, स्वतः होस्टिंग करायचो, तिकडनं जाऊन टाळ्या वाजवायचो. आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला आता एक युद्ध आपल्या स्वतःच्या विरुद्ध सुरू करायचं मित्रांनो. आपल्या टीम मधले 2-4 लोक आपल्याला सोडून जातात, 1-2 लेग्स आपल्या गायब होऊन जातात. आपण बिझनेसला ब्लेम करायला लागतो, टीमला ब्लेम करायला लागतो, अपलाईनला ब्लेम करायला लागतो, सिस्टमला ब्लेम करायला लागतो. मित्रांनो अशा पद्धतीने आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीये. इट्स ऑल अबाउट यू वर्सेस यू. कारण तुमच्या संपूर्ण 7 पिढ्यांच्या चांगल्या कामानंतर परमेश्वरांनी तुम्हाला निवडलंय की तुमच्या पूर्ण पिढ्यांचं आयुष्य बदलण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे. आणि जर त्याच्यासाठी तुम्ही रेडी नसणार, आय डोंट थिंक सो की आपल्या लाईफमध्ये खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. सो आज देवाला सुद्धा तुम्ही धन्यवाद करायला पाहिजे की आज देवाने तुम्हाला त्या कामासाठी निवडले. ही जर्नी सुरू असताना जॉब मिळाला, सगळं झालं, लोकेशन मिळालं छत्तीसगडला. पण माझी तिथूनही येण्याची तयारी होती. पण प्रॉब्लेम असा होता की छत्तीसगडवरून बुलढाण्याला यायचं म्हटलं तर ट्रॅव्हलिंग आणि सगळं करण्यासाठी 1.5 दिवस लागायचा. पण त्यावेळेला बऱ्याच सरांनी एक गोष्ट शिकवली की म्हटलं ना हा म्हणजे करण्याचा व्यवसाय नाहीये, जगण्याचा व्यवसाय. आणि त्यावेळेला कुठेतरी आपण आपल्या सिस्टम मध्ये, एज्युकेशन सिस्टम मध्ये ऐकलं होतं पॉवर ऑफ स्पोकन वर्ड्स, पॉवर ऑफ रायटिंग वर्ड्स. मी आमच्या बुलढाण्याच्या राजूरच्या घाटामध्ये जायचो, तिथे जोरजोरात ओरडायचो की माझं लोकेशन चेंज झालेलं आहे. पूर्ण प्रयत्न केला छत्तीसगडवरून ट्रान्सफर घेऊन ऍटलीस्ट महाराष्ट्रामध्ये कुठेतरी. मला त्यांनी विचारलं कोल्हापूर,
मी डोळे बंद करून सांगितलं की येस आय एम रेडी टू जॉईन कोल्हापूर. का? छत्तीसगडपेक्षा तर कोल्हापूरवरून बुलढाण्याला येणं इझी आहे ना, ऍटलीस्ट काही तर अवेलेबल आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये कंटिन्यू डायऱ्या भरून टाकल्या की माझी ट्रान्सफर झालेली आहे, माझं लोकेशन चेंज झालेलं आहे, स्पोकन वर्ड करत राहिलो, कंटिन्यू करत राहिलो. आणि ज्या दिवशी मला बँक जॉईन करायची होती 7 दिवसांच्या अगोदर आमच्या हेड ऑफिसमध्ये मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की अनुप ऍक्च्युली थोडंसं असं घडलंय की जो मुलगा आमची जॉईनिंग होती अकोल्यामध्ये, तर त्यांनी दुसऱ्या बँकमध्ये शिफ्ट केलं, म्हणजे त्यांनी रिजेक्ट केली आपलं ऑपॉर्च्युनिटी, तर आमची अकोल्यामध्ये जागा खाली झालेली आहे. आणि अनुप गवडी जो छत्तीसगडला जॉईन करणार होता तो विदिन अ ड्युरेशन ऑफ 7 days मध्ये जिथून बँक जॉईन करायची होती माझी ट्रान्सफर झाली, मिळाली मित्रांनो पहिली अकोल्याला. सिद्धांत आहेत मित्रांनो, पण आपण त्या सिद्धांतांच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन काम करतो. आपल्याला शिकवलं आपल्या सिस्टम मध्ये पॉवर ऑफ स्पोकन वर्ड कसे यूज करायचे, काय बोलायचे, कशा पद्धतीने बोलायचे, पण आपण प्रत्येक वेळेस सिद्धांतांना साईडला ठेवून आपलं स्वतःचं डोकं जास्त लावायचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट पाहिजे तशा पद्धतीने येत नाही. मग त्यावेळेला ड्युरेशन सुरू झालं, अकोल्याला राहायचं, शनिवार रविवार बुलढाण्यामध्ये येऊन बिझनेस बिल्ड करायचा. पण हे करत असताना मित्रांनो, ज्या वेळेला मी अकोल्याला होतो मला अजून आठवतं, आज आपण 2-4 प्लॅन लोकांना दिले, थोडंसं रिजेक्शन आपल्याला हँडल करायला आलं तर आपण लगेचच डिमोटिवेट होऊन जातो. यू कांट इमॅजिन. मी अकोल्यामध्ये माझे फक्त 2च फॅमिलीज ओळखीचे, आमचे एक भरत सर आमचे अपलाईन आणि दुसरे निलेश सर, बस. त्याच्या व्यतिरिक्त माझं अकोल्यामध्ये कोणीच परिचित नाही. एव्हरी डे आय यूज टू गो इन फ्रंट ऑफ बँक्स एटीएम. दररोज त्या पार्किंग मध्ये जायचं, अननोन लोकांसोबत कॉन्टॅक्ट करायचा, दिवसाला 15, 20, 25 नंबर मिळवायचे. माझे 180 पेक्षा जास्त प्लॅन झाले, एकही जॉईनिंग नाही झाला. एकही जॉईनिंग नाही झालं. 180 पेक्षा जास्त प्लॅन्स माझे झाले. प्रॉस्पेक्टिंग नाही, प्रॉपर शो द प्लॅन, एक सुद्धा जॉईनिंग नाही झालं. दॅट्स वाय आय कॅन प्राऊडली से दॅट आय एम अ यंग फाउंडर्स प्लॅटिनम. दॅट्स वाय. सिम्पल गोष्ट आहे. येस. त्यानंतर ही जर्नी करत असताना सगळ्या गोष्टी आल्या, अप्स अँड डाऊन आले, पण हे सुरू होत असताना एक ड्युरेशन असा होता, रिसेंटली माझी टीम बनायला लागली आणि त्यावेळेला एक इव्हेंट सुद्धा होता नागपूरला, एफईडी होता त्यावेळेला, आणि एक 10-12 जणांची माझी टीम तयार झालेली. आणि त्या 10-12 जणांच्या टीम मध्ये 7 जण त्यावेळेला माझ्यासोबत एफईडीला येण्यासाठी रेडी झाले. त्यावेळेला एक्झॅक्टली आपल्याने मला सांगितलेलं की आपल्याला असं असं इव्हेंट आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि त्याच्यानंतर मग आज ताई इथे बसलेलं आहे, ताईचं मॅरेज झालं आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी एक्झॅक्ट एफईडी होती त्या दिवशी ताईंचं रिसेप्शन सुद्धा होतं. मग बऱ्याच रिलेटिव्हनी मला सांगितलं की तू कसं काय विचार करू शकतो या सगळ्या गोष्टीचा, ऐकुलती एक बहीण आहे, तू रिसेप्शन मध्ये नसणार आहे, सगळ्या गोष्टी नॉल. म्हटलं यार हा चॅलेंज आता खूप मोठा आहे. पण मला आपल्यानी सांगितलं की अनुप, गॉड प्रत्येक वेळेस तुला काहीतरी देण्याच्या अगोदर ना तुला टेस्ट करणार आहे, काहीतरी मोठं देण्याच्या अगोदर तो तुला टेस्ट करणार आहे. त्यावेळेला माझ्या टीममध्ये 7 लोक होते मित्रांनो, पण जसं मला आपल्यानी शिकवलं होतं की आपल्यावर विश्वास ठेवून ही लोक आपल्या टीममध्ये जॉईन होत आहेत. भरपूर लोकांना असं वाटतं की त्याच पहिल्या वर्षामध्ये मित्रांनो, एकाच वर्षामध्ये मी सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, फाउंडर्स प्लॅटिनम पहिल्याच वर्षामध्ये निघून गेलो. खूप लोकांचे कॉल आले आजूबाजूला की कसं शक्य झालंय की इतके फटाफट तुम्ही फास्ट लॉकडाऊन सारख्या ड्युरेशन मध्ये कसं काय एवढं ग्रो केलं. मॅसेज आहे मित्रांनो, तुम्ही ऑगस्ट 2025 मध्ये काय करत आहात हे बिलकुल मॅटर करत नाही. तुम्ही ऑगस्ट 2024 मध्ये काय करत होता त्याचा रिझल्ट या महिन्यामध्ये आलेला आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं सर मी आता मागच्या महिन्यामध्ये खूप काम केलंय, मला रिझल्ट काहीच नाही आला. नाही, तुम्ही मागच्या वर्षी या महिन्यामध्ये काय करत होते त्याचा रिझल्ट आज जगत आहे मित्रांनो तुम्ही. त्याच्यामुळे अँबे बिझनेस मध्ये नेव्हर थिंक की मी आता काम केलं लगेच मला रिझल्ट येईल. तुम्ही रिझल्ट येतोय काही प्रॉब्लेम नाही, खाली मान टाका, काम करा. रिझल्ट नाही येते, खाली मान टाका, काम करत राहा. असं 2, 4, 6, 8, 1 वर्षभर करत राहा. बघा काय बूम होऊन जाईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आज मी नाशिकमध्ये ऑफिशियली पहिल्यांदा अँबे बिझनेस साठी रन करण्यासाठी आलेलो आहे. पण आज माझ्या टीम मधल्या 2 ऑर्गनायझेशन मधले इथे लोक बसलेले. इट्स अ ब्लेसिंग ऑफ गॉड ओनली. हाऊ डज इट पॉसिबल? तुम्ही तुमच्या वाट्याची मेहनत करण्यासाठी तयार आहेत का? मुद्दा हा आहे. तुम्ही जर का कधी करण्यासाठी रेडी असाल ना, ईश्वराची साथ देण्याची मित्रांनो, तो देण्यासाठीच आहे. पण जसं की या सरांनी सुद्धा सांगितलंय, तुम्ही पात्र आहात का त्या गोष्टीसाठी? आज जर इथे लेकरांनी मला 2000चे पैसे मागितले तर मी त्यांना नाही म्हणणार, कारण तो पात्र नाही ती 2000 रुपये सांभाळण्यासाठी. पण ते जर मला वेलदार सरांनी 2000 रुपये मागितले तर मी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्यांना पैसे काढून देईल का? बिकॉज ही इज कॅपेबल टू हँडल दॅट मनी. सेम ईश्वरासाठी हेच तर आहे. आपण ईश्वराला खाली बसून पिन मागत राहतो, देव मला एमराल्ड बनव, देव मला डायमंड बनव, देव मला हे बनव, देव मला ते बनव. देव म्हणतो मी तुला मागेल त्याच्यापेक्षा जास्त देण्यासाठी तयार आहे, पण तू रेडी आहेस का? जसं की सरांनी सांगितलं की तुम्हाला या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी पात्र बनावं लागेल. बट मी त्याच्यामध्ये आणखी गोष्टी ऍड करेल. मी काय लर्न केलंय या व्यवसायामध्ये मित्रांनो, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी पात्र जेवढं बनावं लागेल ना, त्याच्याच बरोबर तुम्हाला पवित्र सुद्धा बनावं लागेल. जर
थॉट त्याच्या अगोदर तुमच्या विचारांमध्ये. भरपूर लोक म्हणतात की सर आम्ही खूप चांगले 4 बेसिक करतोय, धमाकेदार प्लॅन देतोय, इतके महिन्याला प्लॅन देतोय, डेमो देतोय, टीम मध्ये इतकं काम करतोय. पण हे सगळं करत असताना तुमचे इंटेन्शन्स काय आहे? तुमच्या अपलाईनला घेऊन तुमचे इंटेन्शन काय आहे? तुमच्या डाऊनलाईनला घेऊन तुमची इंटेन्शन काय आहे? तुमच्या क्रॉसलाईनला घेऊन सुद्धा तुमची इंटेन्शन काय आहे? एखाद्या जर क्रॉसलाईन मध्ये जर पिन चेंज झाली तर आपण खूप एक्साइटेड होतो की आपण असं त्याला क्रिटिसाइज करतो. ही तुमची थॉट प्रोसेस आहे मित्रांनो. आणि हे आज माझे इंटेन्शन काय असेल तर तुमच्यासोबत बोलण्यासाठी तुम्हाला खूप चांगलं वाटत असेल की अनूप दादा आले ते खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करतायत, पण हे बोलण्याच्या मागे माझं इंटेन्शन काय हे ते ईश्वराला माहिती आहे. दॅट्स वाय ऑलवेज कुठलं पण काम करत असताना तुमची इंटेन्शन चेक करणं अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी करत असताना भरपूर सारे रिवॉर्ड्स मिळाले आणि त्याच ड्युरेशन मध्ये एक यंग ऑन्टरप्रिनर म्हणून अँबेने सुद्धा त्या गोष्टीला अप्रिशिएट केलं आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM अहमदाबादला मला पाठवण्यात आलं. आणि तिथनं भरपूर सारा लाईफचं विजडम मला कळायला लागलं की आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं की अँबे होत नाही आजच्या डेटमध्ये. रॉंग, ऍब्सोल्युटली रॉंग. तुम्ही जर 60-70 वर्ष अगोदर जर का कधी गेला तर आता जास्त यशस्वी होणं आहे सोपं आहे का 70-80 वर्ष अगोदर यशस्वी होणं सोपं आहे? दोघांसाठी सुद्धा आता जास्त सोपं आहे. का 70 वर्ष अगोदर तुम्ही कपडे कसे धुत होते, कम्युनिकेशन कसं करत होते, मुलांना शिकवण्यासाठी काय गोष्टी अवेलेबल होत्या, पण कम्पॅरेटिव्हली आजच्या डेटमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण प्रॉब्लेम काय? आज आपण डिस्ट्रॅक्टेड पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टी आल्या आपल्या लाईफमध्ये आपण आपली ड्रीम पासून डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. सिंपलची गोष्ट आहे, मी काय लर्न केलंय बिझनेसमध्ये. बऱ्याच वेळेला तुम्ही बघा तुमचा खूप जास्त मूड खूप जास्त चांगला आहे आणि तुम्ही आंब्याला छान पद्धतीने कट केलं. कसा लागेल तो आंबा? गोड लागेल ना. पण तुमचा मूड खूप खराब आहे, तुम्ही जोरात तो आंबा खाली पटकला आणि तो फुटला आणि नंतर खाल्ला तरी तो गोडच लागेल ना. त्याच आंब्याला तुम्ही खूप क्रश केला हाताने खूप रागामध्ये आणि मग त्यातनं रस बाहेर आला, तो तुम्ही खाल्ला, कसा लागेल? मॉरल ऑफ द स्टोरी काय? जे तुमच्या आतमध्ये ना तेच बाहेर येणार आहे. सेम वे आंबेमध्ये पण तेच आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की आपल्याला बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात, मी यांना इन्व्हाइट केलं त्यांना इन्व्हाइट केलं. डोंट वरी गाईज, डोंट वरी. अँड द बेस्ट थिंग तुमच्या इंटरनल माझ्या इंटरनल गोष्टी आपण या सिस्टम मध्ये राहून डेफिनेटली चेंज करू शकतो. या गोष्टीतनं मला हे तुम्हाला सांगायचं की बऱ्याच तुमच्या गोष्टी लाईफमध्ये होतील. आंबेच्या बाहेर टीम मध्ये सगळ्या तिथे आपल्याला रिॲक्ट नाही करायचंय, रिस्पॉन्ड करणं शिकायचं आहे. बऱ्याच वेळेला आपण रिॲक्ट करतो छोट्या छोट्या गोष्टींवरती आणि त्याच्यामुळे आपला कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड आपण डॅमेज करतो. या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी मित्रांनो. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला सांगते की ही मीटिंगला ये, त्या मीटिंगला ये, ही सीडी ऐक, ती सीडी ऐक, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच. माहिती याच्या मागचं मेन रिझन काय? जस्ट इमॅजिन करा मित्रांनो, का बरं सिस्टमने बिझनेस बिल्ड करणं अत्यंत जास्त गरजेचं का आहे? त्याच्या मागचं सिंपल रिझन आहे. बघा, जर मी 2-3 दिवस ब्रश नाही केला आणि जर एखाद्या व्यक्तीसोबत इंटरॅक्शन केलं तर काय होईल? माझा बॅड ब्रेथ त्या व्यक्तीला येईल ना. काय करेल तो व्यक्ती माझ्यासोबत? मग आज जस्ट इमॅजिन पहिल्यांदाच आला तर कदाचित तो समजेल की बाबा काहीतरी चॅलेंज असेल म्हणून बॅड ब्रेथ येतोय. पण जर का कधी दुसऱ्यांदा तो व्यक्ती माझ्यासोबत बोलला, दुसऱ्या पण दिवशी बॅड ब्रेथ आला तर तिसऱ्यांदा तो व्यक्ती मला अवॉइड करेल का नाही करेल? मित्रांनो सेम गोष्ट आहे. जर मी 2-3 दिवस ब्रश न करता जर का कधी तुमच्यासोबत बोललो तर तुम्ही मला अवॉइड करसाल. इन द सेम वे जो अपलाईन आपल्या डाऊनलाईन सोबत पुस्तक आणि सीडी वाचता न वाचता किंवा न ऐकता डाऊनलाईन सोबत बोलतो तर त्याच्या शब्दांमधून सुद्धा वास येतो आणि त्याच्यामुळे ती डाऊनलाईन अवॉइड करतो. बरेच वेळा आपण म्हणतो की माझी डाऊनलाईन माझा ऐकत का नाहीये. सिंपल गोष्ट आहे. मी या बिझनेसमध्ये एक सिंपल थंब रूल शिकलोय, × 2 कारण आपण ब्रिट सिस्टम मध्ये असताना एक गोष्ट शिकलोय, टाइम मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन. आपला गुणाकाराच्या सिद्धांतावरती काम करणारा व्यवसाय. जे तुम्ही करत आहात ना मित्रांनो, तुमची टीम × 2 करणार हे लक्षात ठेवा. तुम्ही जे तुमच्या अपलाईन सोबत बिहेव करताय, तुम्ही जे तुमच्या डाऊनलाईन सोबत बिहेव करताय, × 2 साठी रेडी राहायचंय. जर तुमच्यासोबत खूप चांगलं झालं तर समजून जायचं की मी माझ्या अपलाईन सोबत आणि डाऊनलाईन सोबत खूप काहीतरी चांगलं केलेलं आहे. आणि जर वाईट झालं तर समजून जायचं की मी माझ्या अपलाईन सोबत आणि डाऊनलाईन सोबत काहीतरी वाईट केलेलं आहे. इट्स ऑल अबाउट द कर्म. तुम्ही जे पेरणार आहे ते तुम्हाला भेटायला 100% येणार आहे एक दिवस. या बेसिक गोष्टी आहेत. जोपर्यंत आपण स्वतःवरती काम करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. वन मोर थिंगची या व्यवसायामध्ये मी गोष्ट शिकलो मित्रांनो. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपली अपलाईन आपल्याला मीटिंगसाठी बोलवतीये, फील्डवरती जाण्यासाठी सांगत आहे, त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे. नो मित्रांनो, हा परमेश्वराचा या व्यवसायामधला अलिखित नियम आहे. तुम्ही कधी रिप्लेस केले जाल तुम्हाला याची म्हणजे कळणार सुद्धा नाही आपल्याला की कधी रिप्लेस झालो आणि कधी आपल्या अपलाईन टीम समोर निघून गेली आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की अँबे बिझनेस करताना मागच्या 2-4-5 वर्षांमध्ये जेन्युइनली आय डू अग्री विथ दॅट
वी हॅड अ लॉट्स ऑफ चॅलेंजेस, खूप सारे आपण चॅलेंजेसला फेस केलं, पण चांगली गोष्ट काय, आपण त्या चॅलेंजेसमध्ये सर्व्हाइव्ह सुद्धा केलंय. इथून पुढे येणाऱ्या 2 वर्षांमध्ये तुम्ही जेवढी ग्रोथ अँबेची मागच्या 5-6 वर्षांमध्ये नाही बघितली ना, त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज ज्या लेवलवरती मी आहे, ज्या लिडरशिप लोकांसोबत मला अँबेमध्ये टाइम मिळाला आहे, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करण्याचा, त्यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण करण्याचा, त्याच्यातनं एक गोष्ट मला पक्की कळाली आहे. मागच्या काही वर्षांपासून कदाचित नाशिकला तर काय चॅलेंजेस येतात मला नाही माहिती, पण माझ्या बुलढाण्याला काही बेसिक चॅलेंजेस मधून आम्ही फेस करत आहोत. त्यातलं पहिले चॅलेंज आहे अँबे कसं करायचं, काय करायचं, अँबेचे प्रोडक्ट महागडे आहे, अँबेचं असं आहे, अँबेचं तसं आहे, खूप सारे चॅलेंजेस होते. लोकांना काय दाखवायचं, लोकांना कुठे दाखवायचं, मोठे मोठे इव्हेंट, हे सगळे चॅलेंजेस आपल्याला होते. पण यु नो व्हॉट, मागच्या काही वर्षांपासून अँबे आणि स्पेशली राजनीश सर अँड टीम एवढी एफर्ट करतायत की सगळ्यात चांगली गोष्ट काय, हे सगळे चॅलेंजेस येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये सगळे संपून जातील. कुठले जे आज तुम्हाला अँबे बिझनेस बिल्ड करताना चॅलेंजेस येत आहेत ना, ते बाय द ग्रेस ऑफ गॉड आणि राजनीश सरांच्या लिडरशिप मध्ये पॅन इंडियातले सगळे चॅलेंज संपून जातील. सर चुकी बरोबर, डेफिनेटली. पण दुर्भाग्याची आणखी एक गोष्ट आहे आणि ती अशी आहे, हे चॅलेंजेस संपल्यानंतर मार्केटमध्ये एक नवीन चॅलेंज सुद्धा येणार आहे आणि ते चॅलेंज माहिती आहे का काय. पण या चॅलेंजेस वरती तर आपण सांगू शकतो, कोणी विचारलं प्रोडक्ट महाग आहे, तुमच्याकडे उत्तर होतं. अँबे कसा करायचा, तुमच्याकडे उत्तर होतं. अँबे यशस्वी कोण आहे दाखवण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी होतं. पण आता जो चॅलेंज येणार आहे ना 6-8 महिन्यानंतर, तो माहितीये काय आहे, तो असा राहणार आहे मित्रांनो, लोक तुमच्याकडे स्वतः येऊन तुम्हाला म्हणतील की सर मला अँबे बिझनेस बिल्ड करायचा, हे माझे डॉक्युमेंट्स, पण तुमच्या सोबत काय करू हे सांगा. तेव्हा त्याचं तुम्ही काय उत्तर देणार, त्याचं उत्तर तुम्ही काय देणार. आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर जर का कधी तुम्हाला देताना डिफिकल्टी होत असेल ना मित्रांनो, ट्रस्ट मी, तुम्हाला सिस्टम वरती येण्याची सक्त गरज आहे. बरोबर आहे. बऱ्याच वेळा आज जसं सरांनी सांगितलं की काल रक्षाबंधनचा दिवस होता, भरपूर साऱ्या महिला बाहेर गावी आहेत, भाऊ लोक बाहेर गावी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आज आपण भरपूर साऱ्या लेडीज पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा मी एक गोष्ट ऍड ऑन करेल की आपण आज आपल्या सेशनला येण्यासाठी, मीटिंगला येण्यासाठी, सीडी बुक्स ऐकण्यासाठी, आपल्या असोसिएशन मध्ये राहण्यासाठी भरपूर सारे चॅलेंजेस येतो. माझे लेकरं लहान आहे, माझे लेकरं मोठे आहे, लेकराची तब्येत खराब आहे किंवा एन नंबर्स ऑफ चॅलेंजेस असतो आणि आपण मीटिंगला अवॉइड करतो. एक गोष्ट आवर्जून काही लोकांना सांगेल, तुम्ही तुमच्या लेकरांसाठी काय सोडून जाता आहे इन टर्म्स ऑफ फायनान्स, प्रॉपर्टी, बँक, बंगला, गाडी, ऍसेट, हे कधीच मॅटर करणार नाही. कारण जर ते चांगला नाही निघाला तर महिन्याभराच्या आत, वर्षभराच्या आत तुम्ही मेहनतीने कमवलेली पूर्ण प्रॉपर्टी शून्य करण्याची ताकद आज मार्केटमधले संस्कार तुमच्या लेकरांमध्ये टाकू शकतो. पण महत्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही लेकरांसाठी काय सोडून जाताय हे काहीच मॅटर करत नाही, तुम्ही लेकरांमध्ये काय सोडून जाताय हे खूप जास्त मॅटर करतं. आणि त्याच्यासाठी लेडीज, तुम्हाला सुद्धा आपल्या हसबंडची खूप जास्त साथ देण्याची गरज आहे. कारण की मी बघितलंय अँबेमध्ये जी लोक प्रामाणिकपणे, हसबंड अँड वाईफ प्रामाणिकपणे अँबेच्या सिद्धांतांना घेऊन काम करतात, आपल्या टीम मधल्या लोकांसाठी कंटिन्युअसली धावपळ करत राहतात, स्वतः ईश्वर त्यांच्या लेकरांची काळजी करतो. आणि त्याची 1-2 नाही, हजारो एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लिडरशिप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर आहे. सगळ्यात पहिले तर हे छोटे छोटे एक्सक्युजेस देणं आपल्याला बंद करणं अत्यंत गरजेचे आहे. वन मोर थिंग आहे सर, म्हणजे बऱ्याच वेळा आपण या गोष्टींवरती बोलतो की सर लिडरशिप म्हणजे काय आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे लिडरशिप वरती बोलण्यासाठी. बऱ्याच लोकांना वाटतं की अनुप गवळी फाउंडर प्लॅटिनम आहे म्हणजे लीडर आहे. चूक. पिनचा आणि लीडरचा काहीच संबंध नसतो. आर यू कॅचिंग माय पॉइंट? पिनचा आणि लिडरशिपचा काहीच संबंध नसतो. 3% मधल्या व्यक्तीमध्ये पण लिडरशिप असू शकते आणि अँबेमध्ये चांगल्या पिन वरती असलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा लिडरशिपचा अभाव पाहायला मिळतो मित्रांनो बऱ्याच वेळा. लिडरशिप म्हणजे काय? आपण जिम्मेदारी घेण्यासाठी रेडी आहोत का? आपण खरंच आज हा आपला सेशन आहे, माझी जिम्मेदारी आहे, मी इथे किती वाजता यायला पाहिजे, आल्यानंतर कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सेटअप आहेत की नाहीये, मी सगळ्यात अगोदर त्या मीटिंग मध्ये पोहोचतो की नाही पोहोचत आहे, सगळ्यात पहिला येणारा मी असायला पाहिजे, सगळ्यात शेवटी जाणारा मी असायला पाहिजे. अदरवाईज आजही जर तुम्हाला 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यानंतर हे सगळं आपणही तुमच्यासाठी येऊन करत आहे, डोंट कॉल युअरसेल्फ ॲज अ लीडर मित्रांनो. हे तर सगळे लीडर्स करत आहेत. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आणि लिडरशिपवरचे एक्झाम्पल तुम्ही बघा ना. ज्या वेळेला आपण स्वतःच्या व्यवसायाची जिम्मेदारी स्वतः घेतो, याचा अर्थ अपलाईन काही मी नाही म्हणणार, अपलाईन काही तेल लेणे असं नाही.
ऑफकोर्स यू शुड हॅव अप्लाइंग, पण बेसिक गोष्टी करण्यासाठी फील्डवर जाणे, माझ्या टीमची केअर करणे, या सगळ्या जिम्मेदाऱ्या स्वतःला घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट सुद्धा झालेला आहे. एका व्यक्तीने काय केलं, एक झाड लावलं, म्हणजे 2 झाड घेतले सेम प्रजातीचे, सेम वाढलेले. एक झाड लावलं स्वतःच्या बगीच्यामध्ये आणि एक झाड लावलं जंगलामध्ये जाऊन. आणि 2 वर्षानंतर हे जे घरचं झाड होतं त्या झाडाला बरोबर खत दिलं, बरोबर पाणी दिलं, सूर्यप्रकाश पण व्यवस्थित दिला, सगळं व्यवस्थित केलं. आणि त्या जंगलातल्या झाडाकडे फक्त बघत राहिले जगते का, बाकी काहीच नाही केलं. फक्त जायचं महिन्याभरात बघायचं जगते की नाही जगत. यू कांट इमॅजिन. एक्सपेरिमेंट मधनं माहिती काय झालं, 2 वर्षानंतर जे दोन्ही झाडांची चांगली ग्रोथ झाली, पण जे जंगलात लावलेलं झाड होतं ना त्याची ग्रोथ जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती. आणि एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं, 2 वर्षानंतर मुळाशी जाऊन त्या खोडाला खाली लात मारली. जे बगीच्यामध्ये लावलेलं झाड होतं, ज्याला रोज खत पाणी दिलं जायचं, रोज त्याला सूर्यप्रकाश मिळेल की नाही त्याचं प्रोटेक्शन केलं जायचं, जसं खाली लात मारली शेंड्यापर्यंत ते झाड हल्लं. पण जंगलातलं जे झाड होतं ज्याला खाली लात मारली वरती फरक सुद्धा नाही पडला. दॅट इज लिडरशिप. जर प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही तुमच्या अपलाईनवरती डिपेंडेंट असतात, प्रत्येक गोष्टीसाठी, डोंट कॉल युअरसेल्फ ॲज अ अपलाईन. अपलाईनची जिम्मेदारी काय आहे समजणं अत्यंत गरजेची आहे. इमॅजिन करा, सिंपलची गोष्ट आहे. डायमंडशिपची डेफिनेशन कोणी सांगू शकेल का मला? व्हॉट इज डायमंड? 6 लेग, 6 प्लॅटिनम डायमंड. चुकी बरोबर? बरोबर, ऍब्सोल्युटली चूक. ज्या दिवशी 6 लेग मधले 6 कपल तुमच्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी तुम्ही स्वतःला डायमंड म्हणायला सुरुवात करू शकता. दॅट इज द रिअल डेफिनेशन ऑफ डायमंड. हे जर लहान लेकरांना पण सांगितलं 6 लेग 6 प्लॅटिनम डायमंड, त्याला पण कळून जाईल ते. तर ऍक्च्युअली डायमंडशिपची डेफिनेशन ही आहे मित्रांनो, 6 डिफरंट ऑर्गनायझेशन मधले ज्या दिवशी 6 कपल तुमच्याशिवाय राहू शकणार नाही, तिथून 2 वर्षानंतर यू आर ब्रँड न्यू डायमंड. डन डील आहे मित्रांनो. दॅट्स इट. आणि त्याच्यासाठी आपल्याला देण्याचे भाव अत्यंत ठेवणं गरजेचं आहे. सांगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात, पण आपण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतो. कशा पद्धतीने आपण चालतो, कशा पद्धतीने बोलतो. बघा ना, बोलण्यावरती किती सुंदर सुंदर आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये बुक्स आहेत, पण ते वाचणं अत्यंत गरजेची आहे. कदाचित मी चुकीचा पण असेल, पण मी काय ऑब्झर्व केलंय, लोकांचं पूर्ण आयुष्य निघून जातं. का बरं? आपण आपल्याने रिकमेंड केलेले पीएमए चे बुक रीड करायला पाहिजे. एका सेशन मध्ये सर मी पीएमए बद्दल बोलत होतो, तिकडे एक व्यक्ती कोपऱ्यातला खूप एक्साइटेड झाला, अरे पीएमए जबरदस्त आहे, प्रधानमंत्री आवास योजना वाटते आता काहीतरी, लाडकी योजनेसाठी. नाही, कुठल्याही गोष्टीसाठी एक्साइटेड होणं चांगली गोष्ट नाहीये. पीएमए पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूडचे बुक्स रीड करणं अत्यंत गरजेचे आहे. का बरं? कारण की या सगळ्या गोष्टी बघा, तुम्ही लोकांचं आयुष्य निघून जातं, आपल्या आजूबाजूला तुम्ही ऑब्झर्व करताय, पण आयुष्य गेल्यानंतर सुद्धा 60 वर्षाचं पूर्ण काळाचं पांढरवून गेलंय, बट स्टील काय बोलायचं, कसं बोलायचं, किती बोलायचं, कुठे बोलायचं आणि बोलायचं की नाही बोलायचं हे सुद्धा आपल्याला रिअलायझेशन होत नाही. आणि आपण म्हणतो की आपल्याला बोलणं आलं, तर बोलणं तर व्हायच्या दुसऱ्या वर्षापासून येतं, पण या गोष्टी शिकणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायला लागणार, स्वतःच्या लिडरशिपवरती काम करायला लागणार, लोक तुम्हाला स्वतः येऊन म्हणतील की यस आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ युअर टीम. तुम्ही सरांना, तुम्ही खूप लकी आहात. आज तुमच्या प्रत्येक मीटिंग मध्ये तुम्हाला इथे एक सोडून 2-2 एमरेट अपलाईन पाहायला मिळत आहेत. तुम्हाला महेश आणि किरण दुबे सरांसारखे व्यक्तिमत्व तुम्हाला फिजिकली तुम्हाला त्यांचा टच मिळतं. यू कांट इमॅजिन मित्रांनो, आय हॅव नेव्हर सीन माय एमरेट अपलाईन इन माय लाईफ. मी माझ्या एमरेट अपलाईन लाईफ मध्ये अजून आजपर्यंत डोळ्यांनी सुद्धा पाहिलेलं नाही. सुमित सरांना जे माझे डायमंड अपलाईन आहेत फक्त 3 वेळा मी भेटलोय. एकदा समर कॉन्फरन्स नागपूरमध्ये, सेकंड IIM, आणि एकदा आपल्या ALS मध्ये, ते 2-4-5 मिनिटाची भेट. दॅट्स वाय ही जिम्मेदारी स्वतः घेऊन काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या बेसिक गोष्टी आहेत. जेवढं तुम्ही या स्वतःच्या गोष्टींवरती काम करणार ना, त्यावेळेला तुम्हाला रिअलाइज होणार की सक्सेसफुल होणं ही प्रोसेस आहे. चॅलेंजेस तर येणारच आहे. किती लोकांना असं वाटत असेल इथे की आज मी डिस्कम्फर्ट फील करत आहे. जर तुम्ही रोज कम्फर्टेबल जर फील करत असाल, एव्हरी डे, घरी गेले जेवण रेडी, दुसऱ्या दिवशीचा जॉब रेडी, आल्यानंतर एखादा प्लॅन झाला तर झाला, नाही झाला तर नाही झाला, जर तुम्ही या माइंडसेट मध्ये तुम्हाला डिस्कम्फर्ट फील होत नाही डेली बेसिस वरती, ट्रस्ट मी मित्रांनो, सक्सेस पासून खूप दूर आहे आपण. एव्हरी डे तुम्हाला डिस्कम्फर्ट फील व्हायला पाहिजे. आज जेवण वेळेवर झाले नाही, झोप वेळेवरती झाली नाही, ट्रॅव्हलिंग आवश्यकतेपेक्षा जास्त करायला लागलं. मोठा जर कॅल्क्युलेट केलं तर माझं महिन्याचं 3000 पेक्षा जास्त ट्रॅव्हलिंग आहे. पण त्याच्यात मजाच वेगळा आहे मित्रांनो. काही तर वेगळं करत आहे. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की सर मी खूप जास्त काम करत आहे, सकाळी उठतोय, जॉबला जातोय, परत येतोय, प्लॅन दाखवतोय, बेसिक गोष्टी करत आहे. सगळं जग हेच करत आहे मित्रांनो. कधीच बुलेटिन मध्ये आज तक वरती खाली हेडलाईन नाही येणार आहे, फलाना व्यक्ती सकाळी लवकर उठला, रेडी झाला, टिफिन पॅक केली आणि ऑफिसला गेला. सगळं जग हे करत आहे. इफ यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग बेटर ना गाईज, ट्रस्ट मी,
स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. आज इथे मॅक्सिमम लोक पॅरेंट्स कॅटेगरीमध्ये बसलेले. डेफिनेटली आज मी तुम्हाला एक एक्झाम्पल सुद्धा देईल, पण ते एक्झाम्पल वरती मला टाळी नकोय. त्या एक्झाम्पल वरती तुम्हाला विचार करायला भाग पाडणारं ते एक्झाम्पल आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्या लेकरांकडनं खूप साऱ्या गोष्टी एक्सपेक्ट करतो. आपल्या मुलांनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, आमच्या वेळेस हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, आपण काहीतरी असे बहाणे बनवत असतो. आज जर हिंमत असेल ना बॉस, आज घरी जाऊन प्रॅक्टिस करा. जे वेगवेगळ्या 10 क्षेत्रातले लोकांचे फोटो काढा आणि तुमच्या घरामध्ये लावा, हॉलमध्ये. विराट कोहलीचं लावा, एपीजे अब्दुल कलाम, हिरो हिरोईनचे लावा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. 10 लोकांचे, आणि 11वा तुमचा लावा, 12वा तुमच्या वाईफचा लावा. आणि तुमच्या लेकरांना उभं करा आणि विचारा, बेटा यापैकी तुला कोणासारखं बनायचं. जर त्याचं उत्तर असं नसेल की बाबा तुमच्यासारखं किंवा आई तुमच्यासारखं, आपल्याला आपल्या मुलांकडनं अपेक्षा करण्याचा बिलकुल अधिकार नाही. कारण ज्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करत आहोत, आपल्या पुढच्या मुलांना सुद्धा आपल्यासारखं बनायचं नाहीये. मग आपण काय इतरांना मेसेज देतोय? आर यू कॅचिंग माय पॉइंट? सो दॅट्स वाय स्वतःवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याला या गोष्टी जर का कधी आपल्याला आजही एज्युकेशन सिस्टम मध्ये आल्यानंतर एज्युकेट कराव्या लागत असतील, नो, आपल्या थॉट प्रोसेसमध्ये आपल्याला चेंज करणं अत्यंत गरजेचं आहे. बेसिक गोष्टी आहेत. लॉयल राहावं लागेल इथे, प्रामाणिक राहावं लागेल इथे आपल्याला. कशाच्या प्रती? सगळ्यात पहिले आपल्या व्यवसायाच्या प्रती. तुम्ही पैसा कमवण्याच्या व्यवसायामध्ये नाही आहात मित्रांनो. मी परत सांगेल, पैसा कमवण्यासाठी मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. एमबीए इज नॉट ओनली अबाउट मेकिंग द मनी, इट्स ऑल अबाउट गेटिंग द ब्लेसिंग्स. हा आशीर्वाद कमवण्याचा व्यवसाय आहे. आणि आशीर्वाद कमवण्यासाठी तुम्हाला पवित्र व्हावंच लागेल. तुमची तुमच्या डाऊनलाईनच्या प्रती, त्यांच्या प्रती, प्रॉडक्टच्या प्रती काय तुमची रिस्पेक्ट आहे, हे सगळ्यात पहिले क्लॅरिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. आज जर मी तुम्हाला येऊन सांगत आहे की तुम्ही एम्बेचे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे, असं होणार तसं होणार, गॅरंटी सांगतो. जर तुमचा बिझनेस होत नसेल तर आजही तुम्ही एकदा घरी जाऊन बघा, आपल्या घरामध्ये एक्स ब्रँडचे प्रॉडक्ट येत आहेत की नाही येत आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला करेक्ट करा. स्पेशली ताई लोक समजून घ्या, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आशिष निशा बक्षी सरांचं खूप सुंदर वाक्य आहे त्याच्यावरती. सायनाइड एवढंसं खाल्लं तरी मरून जाईल. सायनाइड पॉइझन असतं. एवढं खाल्लं तरी मरून जाईल, आणि एवढं खाल्लं तर तरी पण मरूनच जाईल. तुमच्या घरामध्ये जर एक्स ब्रँडचे प्रोडक्ट, ठीक आहे, मी पण बॅचलर लाईफ मध्ये माझी आई इथेच बसलेली आहे, नाही वापरले जात सगळे प्रोडक्ट, ते त्यांचे वेगळे वापरतील, मी माझे वेगळे वापरेल. यू शुड बी लॉयल ॲट एनी कॉस्ट, बिकॉज तुम्ही लोकांच्या व्यवसायामध्ये आहेत. तुम्ही जे करणार आहात, तुमच्या टीम मधली लोक एक्झॅक्टली तेच गोष्टी करणार आहात ज्या तुम्ही त्यांना दाखवत आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला वाटते की नाही, मी या व्यक्तीला ना डावलेला मस्तपैकी फसवलं, आपल्याला फसवलं. ना, त्यांनी तुम्हाला नाही फसवलं, तुम्ही स्वतःला फसवता. प्रामाणिक राहणं अत्यंत गरजेचे आहे. ज्या व्यवसायाच्या बेसिसवरती, ज्या प्रॉडक्टच्या बेसिसवरती मला विदेश यात्रा मिळणार आहे, माझ्या 3 जनरेशन मध्ये मला फायनान्शियली सिक्युरिटी मिळणार आहे, आज त्या अशा पद्धतीचा व्यवसाय केल्यानंतर होईल का? आज आपण म्हणतो ना, आपण आपल्या लेकरांना एखादी गोष्ट जर भविष्यात द्यायची असेल तर चुकीची देणार की वाईट देणार, की चांगली देणार? ऑफकोर्स चांगली देणार. मग हा व्यवसाय पण तुम्हाला तुमच्या लेकरांना ट्रान्सफर करायचा आहे. उद्या जर ते 18-19 वर्षाचे झाले, त्यांना ज्यावेळेला तुम्ही हा व्यवसाय देणार, त्यांनी हे असं म्हटलं तर काय व्यवसाय दिल्यावर मला माझ्या बाबांनी, और असं म्हणायला पाहिजे क्या बात आहे, काय व्यवसाय दिला एथिकल पद्धतीने करून. कोण काय करताय, फॉरगेट अबाउट एव्हरीथिंग. तुम्ही प्रामाणिक राहा फक्त. कारण ज्या दिवशी तुम्हाला तुमचा हिशोब होणार नाही, कारण ईश्वर तर एवढा रिकामा बसलेला नाही की रोज तुमचं डायरी घेऊन अकाउंटिंग करत बसेल, पण एवढं तर हिशोब मात्र होणार आहे. बऱ्याच वेळेला वाटतं ना की सर मी 5 मिनिट, बऱ्याच लोकांना ऐकलं असेल तुम्ही, धर्मेंद्र आणि मीनाक्षी राणांना सुद्धा ऐकलं असेल, 5, 8, 7, 8 वर्ष काहीच नाही, 9% वरती गेले नाही, आणि तिथून 2 आणि 3 वर्षामध्ये सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, एमरेड, फाउंडर एमरेड, डायमंड अँड बियॉन्ड काय गेले. हिशोब सगळा सुरू आहे. आज कदाचित तुमच्या माझ्या डोळ्यातनं काही गोष्टी स्किप होऊ शकतात, पण त्या परमपिताच्या जो कॅमेरा चालू आहे ना, तो इतका HD आहे आणि एवढं क्रिस्टल क्लिअर आहे की तुमची प्रत्येक गतिविधी त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतीये. कोण कुठे जाते, काय काम करतंय, काय काम नाही करत आहे, राईट. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला योग्य वेळामध्ये यशस्वी होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की नाही, चल रहा है चलने दो. मिडल क्लास परिवारातला मराठी व्यक्तीचं सर्वात दुर्भाग्याची गोष्ट माहितीये काय? आपली थॉट प्रोसेस. आपल्याला वाटतं नाही, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आज मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की किती वेळ आहे, आणि मी तुम्हाला घाबरवण्याची पुस्तकी भाषा नाही सांगणार आहे, रिअल एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. आज बऱ्याच वेळा वाटतं की मी लोकांना कसं सांगू, एमबी बिझनेस बद्दल, या कम्युनिटी बद्दल कसं सांगू, प्रॉडक्ट बद्दल कसं सांगू, कसं होम मीटिंग करू, कसं 1-on-1 प्लॅन देऊ. जे चॅलेंजेस आहेत त्यातनं एका पानावरती तुम्ही लिहा, आणि दुसऱ्या पानावरती त्याच्याच बाजूला लिहा. जर आणि योगायोगाने काल सगळ्यांकडे फॅमिली इव्हेंट सुद्धा झाला रक्षाबंधनचा, त्या फोटोमध्ये ना फक्त आज घरी जाऊन एक काम करा, जो तुमचा फॅमिली फोटो आहे ना, त्या फॅमिली फोटो मधून स्वतःला एकदा डिलीट करा.
स्वतःला मायनस करा आणि नंतर स्वतःला प्रश्न विचारा, जर मला या माझ्या परिवारातनं जर डिलीट केलं तर दुसऱ्या दिवशीचा उगवणारा सूर्य या परिवारावरती कशा पद्धतीचा असेल त्याचे 10 कारण लिहा. आणि मग तुम्ही दोघांमध्ये कम्पेअर करा की ॲम्वे बिझनेस करताना येणारे चॅलेंजेस मोठे आहे का ॲम्वे न करता नंतर जर अशी घटना घडली तर चॅलेंजेस कुठले मोठे आहेत. इट्स ऑल अबाउट द थॉट प्रोसेस मित्रांनो. हा तुमचा विचार आहे जो तुम्हाला एकतर तुम्हाला डायमंडशिप पर्यंत घेऊन जाणार आहे किंवा ॲम्वेच्या बाहेर घेऊन जाणार आहे. बरेच लोक म्हणतात की नाही आहे, आता माझ्या बुलढाण्याला तर असे भरपूर लोक आहेत, पण कदाचित नाशिकला नसतील, खूप चांगले लोक आहेत. काही लोकांना घरी जाताना कळेल राईट. काही लोकांना बऱ्याच वेळेला म्हणजे हा डाऊट येतो ना की आपण कशा पद्धतीने लीड करत आहोत, या सगळ्या गोष्टी काय आहेत. बट या बेसिक अंडरस्टँडिंगच्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमची अप्लाय येऊन नाही शिकवू शकणार मित्रांनो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जर सांगण्याची गरज पडत असेल तर कुठेतरी लिडरशिप वरती आपल्याला प्रश्नचिन्ह येतोय. आज तुम्ही विचार करा, कोणत्याही आपल्याला तुम्ही झोपेतून उठल्यानंतर एक प्रश्न आवर्जून त्यांना विचारा की सर तुम्हाला साक्षात परब्रह्म जर तुमच्या समोर आले तर तुम्ही कुणासारखी डाऊनलाईन मागणार. जर तुमचं नाव त्या यादीमध्ये नसेल मित्रांनो, डोंट कॉल युअर सेल्फ ॲज डाऊनलाईन. सिरियसली मी तुम्हाला सांगतो, रात्री 12 वाजता, 2 वाजता, 4 वाजता, किती वाजता माझ्या आपल्याला उठवा, 6 लाईफमध्ये कसे लीडर पाहिजे. जर त्यांनी अनुभवी नाव नाही घेतलं तर मी काही विशेष ॲम्वेमध्ये काम नाही करत याचा अर्थ असा होतो मित्रांनो. दॅट्स अ बेसिक थिंग. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जोपर्यंत या गोष्टीवरती तुम्ही अनालिसिस करणार नाही, जोपर्यंत या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही विचार मंथन करणार नाही, तोपर्यंत ॲम्वे बिझनेसमध्ये मोठ्या मोठ्या फीन एक्सपेक्ट नका करू. बऱ्याच वेळेला आपण विचार करतो, कम्पेअर करतो बऱ्याच वेळेला, आणि आपण खूप जास्त डिमोटिवेट होतो. हा प्रश्न तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकला असेल, सिस्टमने बिझनेस करा, सिस्टमने बिझनेस करा, सिस्टमने बिझनेस करा. किस खेत का काय ते किस मुली का काय खेत का काय किस खेतची मुली ही सिस्टम. सिंपल सांगतो तुम्हाला, किस खेत की मुली आहे तो. सिस्टमने बिझनेस बिल्ड करणे म्हणजे काय. तुमची पिन ज्या वेळेला चेंज होतीये, स्वतःला एक उपप्रश्न विचारा. बऱ्याच वेळेला लोक कम्पेअर करतात की यार एखादा व्यक्ती 2 वर्षामध्ये सिल्वर गेला, प्लॅटिनम गेला, आणि मी 2 वर्षापासून आहे, अजून मी 9%च आहे, आणि आपण डिमोटिवेट होतो. सगळ्यात मोठा ॲम्वे डिस्ट्रीब्युटर जर कधी स्वतःची डिसरिस्पेक्ट करत असेल ना, तर हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. अशा पद्धतीने तो डिसरिस्पेक्ट करतो स्वतःची, स्वतःला कम्पेअर करतोय. तो 2 वर्षामध्ये प्लॅटिनम गेला किंवा सिल्वर गेला हा त्याचा कॉल आहे. तुम्हाला माहितीये तो कशा पद्धतीने गेला, काय त्यांनी केलं, काही माहिती नाही. आपण डायरेक्ट कम्पेअर करून स्वतःला आपण कमी लेखलंय. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सिस्टमने बिझनेस बिल्ड करणे म्हणजे काय. सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा, माझी जर का कधी मी सिल्वर आहे आणि मी सिल्वर वरून गोल्ड चाललोय, आता तिथे सिल्वर कोण आहे दुसरा. असा कुठला लीडर आहे की जो आता जे काम मी करत होतो त्या ऑर्गनायझेशन मध्ये आता ती जिम्मेदारी तो व्यक्ती करत आहे. फर्स्ट थिंग इज दॅट. मी सिल्वर वरून गोल्ड गेलोय, गोल्ड वरून प्लॅटिनम गेलोय, गोल्ड वरून प्लॅटिनम गेलो, तर आता माझ्या टीम मध्ये तिथे गोल्ड कोण आहे दुसरा त्या लेग मध्ये. दॅट सिस्टम. सेकंड सिस्टम म्हणजे काय, जशी माझी पिन चेंज होती आहे, पिन चेंज होत असताना माझे नंबर्स वाढत आहेत का. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर कधी मी म्हणतोय की मी प्लॅटिनम आहे आणि माझे फंक्शनला नंबर बसलेले आहेत 15, मी खरंच प्लॅटिनम आहे. बिलकुल नाही. सिस्टमनी बिझनेस नाही, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. हे सगळं मॅच होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिला प्रश्न, माझी पिन चेंज होत असताना माझे नंबर मीट करत आहे का. किती नंबर असायला पाहिजे, तुमची अपलाईन तुम्हाला सांगेल की या पिनला तुमच्या टीम मध्ये इतके नंबर असायला पाहिजे. कोणते नंबर, वर्कशॉपला येणारे नंबर, ना की एलओएस मध्ये असलेले नंबर. सेकंड दुसरा प्रश्न, तेवढे नंबर आहे ठीक. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, ते नंबर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स मधून आहे का, वेगवेगळ्या लेग्स मधून आहे का. त्यानंतर किती नंबर आहे, प्लॅटिनमला 500 नंबर सर, अरे वा बहुत बढिया, एकाच लेग मध्ये. काय अर्थ नाही त्याला, ते वेगळ्या याच्यातून वेगवेगळ्या लेग मधून तेवढे नंबर आहे का. आणि तिसरा, त्या सगळ्या लेग मध्ये प्रॉपर कल्चर आहे का, प्रॉपर डिसिप्लिन आहे का. ट्रस्ट मी मित्रांनो, या 3 गोष्टींना जर तुम्ही फॉलो करताय, तुमची पिन चेंज होत असताना तुम्हाला लाईफ मध्ये कधीच परत बिझनेसला मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. नेव्हर. कारण एक वाक्य ॲम्वे बिझनेस मध्ये, बिझनेस एकदाच करा, पण इतका रॉक सॉलिड करा की त्याला रिबिल्ड करायची गरज नाही पडली पाहिजे. कारण रिबिल्ड जर करायचं म्हटलं, खूप जास्त स्ट्रेस फील होतो, खूप जास्त टेन्शन यायला लागतं. सो मॉरल ऑफ द स्टोरी, हे सगळं करत असताना द कॉम्बिनेशन ऑफ युअर नंबर्स, त्याच्याच बरोबर तुमच्या लेग्स आणि त्याच्यामध्ये तेवढं कल्चर आहे का, या सगळ्या गोष्टी चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. राईट. एकट्या वेळेला बिल ब्रिट सरांना खूप सुंदर प्रश्न विचारलेला
की सर तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये एवढं चांगलं सक्सेस कसं काय अचीव्ह केलं, कसं काय एवढं बेस्ट तुमचा बिझनेस मोठ्या लेवलला गेला. बिल गेट्स सरांनी काय उत्तर दिलं माहिती आहे तुम्हाला? मी माझ्या आयुष्यामध्ये त्याच लोकांना मदत केली ज्यांना जेन्युइनली एमबीए बिझनेस बिल्ड करायचा. आज बऱ्याच वेळा मी बघतो मित्रांनो, कारण तुम्ही मी आपण आपल्या फॅमिली मधला, आपल्या लेकरांचा, पर्सनल लाईफ मधला वेळ काढून आपण लोकांमध्ये इन्व्हेस्ट करत आहोत. रक्ताचं पाणी करतोय आपण या सगळ्या गोष्टींसाठी. सो ते गोष्ट योग्य ठिकाणी पण करणं अत्यंत गरजेची आहे. नाही तर अदरवाईज आपण सगळ्यांसोबत जर काम करत बसलो, डिफिकल्ट आहे एमबीए बिझनेस मध्ये यशस्वी होणं. यू हॅव टू आयडेंटिफाय माझ्या टीम मध्ये कुठला डार्क सर्कल आहे, मला ती डेप ड्राईव्ह करणं अत्यंत गरजेची आहे. का बरं गरजेची आहे? सिंपल आहे. टेक्निकल गोष्टीमध्ये तर तुम्हाला नंतर लिडरशिपवरती आल्यानंतर तर कळेल की खालून काय काय मिळायला लागतं. पण मराठीमध्ये खूप सुंदर वाक्य आहे, जेवढी तुमची विहीर खोल आहे ना तेवढं त्या विहिरीतलं पाणी गोड लागेल. बस एवढं डोक्यात घरी घेऊन जा तुम्ही. आज एलएस मध्ये पण तेच आहे, जेवढा तुमची डेप ड्राईव्ह तुम्ही करत आहात तेवढा तुमचा बिझनेस स्ट्रॉंग होणार आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही डेप्थ मध्ये जाऊन ती रिलेशनशिप बिल्ड करत नाहीये, स्वतः जाऊन खाली काम करत नाहीये, त्या लेवलचा बिझनेस आपण एक्सपेक्ट नाही करू शकत आहे. या बेसिक फंडामेंटल्स आहे, यावर जर तुम्ही काम करणार कधीच तुम्हाला बिझनेसमध्ये मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही. तर बिल गेट्स सरांनी जे एक्झाम्पल दिलं दॅट वॉज अ मॅसिव्ह एक्झाम्पल, आणि तिथून माझ्या सुद्धा बिझनेसचा पॅराडाइम पूर्ण शिफ्ट झाला. सिंपलशी एक गोष्ट बघा काय होतंय तर, आणि इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत हे होत असेल, प्रत्येकाला वाटत असेल ही गोष्ट. बघा, जर मी तुम्हाला एक झाड दिलं, आणि आजकाल मार्केटमध्ये प्लास्टिकचे झाड इतके नकलीचे झाड असतात, इतके सुपर पद्धतीने म्हणून की दुरून बघितलं तर तुम्ही ओळखणार सुद्धा नाही. ते झाड तुम्ही घेतलं आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या बाल्कनीमध्ये प्रॉपर ठेवलं की ज्याला ऊन लागेल, त्याला खत देताय, पाणी देताय, पण हे तुम्ही प्रोसेस 2 महिना कंटिन्यू केली. झाड प्लास्टिकचं आहे, मात्र 2 महिन्यानंतर काय होईल? काही लोक अजूनही विचार करतात काय होईल त्या झाडाला? काहीच नाही फरक पडणार. पण ते झाड जर का कधी रिअल आहे, खरं आहे, आणि ज्या घरातनं तुमचं सांडपाणी निघतंय जिथं, तिथं तुम्ही ते झाड लावलं, 2 महिन्यानंतर काय होईल? ते 100% ग्रो करेल. म्हणून आपलं काय, आयडेंटिफाय द रिअल ट्रीज इन युअर एलओएस. तुमच्या टीम मधले ते खरे लीडर लोक ओळखा. आणि खरे लीडर्स लोक असे लिहिलेले थोडी असतात, त्यांच्या उठण्यामध्ये, चालण्यामध्ये, बसण्यामध्ये ते सबमिशन आहे. बऱ्याच वेळा मी बघितलंय लोकांना थोडीशी पीन अशी झाली की काय माहिती ती पीन डोक्यामध्ये का जाते. त्या व्यवसायामधलं जे मी लर्न केलंय, सगळ्यात चांगली गोष्ट माहिती आहे व्यवसायामधली काय आहे? दॅट इज विनम्रपणा. जेवढे मोठे, आज तुम्ही बेलदार सरांना भेटा, आज तुम्ही राठोड सरांना भेटा, मी जेव्हा जेव्हा त्यांना एएलएस मध्ये भेटतो, आज नाशिकला भेटतोय, 1 मिनिटसाठी मला त्यांनी फील नाही करवलंय की मी वेगळ्या ठिकाणी आलोय. आय एम फिलिंग लाईक की मी माझ्या टीम सोबत इंटरॅक्शन करतोय. दॅट्स द बेस्ट पार्ट. सुमित सरांनी मला, म्हणजे आम्ही एका ठिकाणी बसलेलो त्यावेळेला इतकं सुंदर वाक्य बोलले, अनु व्हॉट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट यू एव्हर हॅड फ्रॉम युअर डाऊनलाईन. तुमच्या डाऊनलाईन कडनं मिळालेलं बेस्ट कॉम्प्लिमेंट काय असू शकतं? आपल्याला काय वाटतं? मॅडम तुम्ही आज खूप ड्रेस चांगला घातला, मॅडम तुमची ज्वेलरी खूप चांगली आहे, मॅडम तुमचं असं चांगलं आहे, अरे सर तुम्ही आज किती सुंदर बोलले, तुमचा टाय किती चांगला आहे. दॅट इज नॉट द रिअल कॉम्प्लिमेंट. द रिअल कॉम्प्लिमेंट इज व्हॉट? तुमची डाऊनलाईन येऊन जेव्हा तुम्हाला म्हणते ना एकट्यामध्ये साईडला येऊन, सर किंवा ताई तुमच्यासोबत टाइम घालवल्यानंतर खूप बरं वाटतं. दॅट इज द रिअल कॉम्प्लिमेंट. हाऊ मेनी डाऊनलाईन्स यू हॅव की जे तुमच्याकडे येऊन फक्त बसताय, टाइम स्पेंड करतात तुमच्यासोबत, त्यांना सुकून मिळतो तुमच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्याचा. जर असं नसेल मित्रांनो तर स्वतःवरती काम करण्याची सक्त गरज आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की एम्बे काय व्हिजन आहे एम्बेचं, का बरं एम्बे बिझनेस करायचा? मी म्हणतो की का नाही करायचा. आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे सक्सेसची डेफिनेशन. फायदा आजकाल आपण सक्सेसची डेफिनेशन खूप चुकीच्या पद्धतीने करतोय. फक्त खूप सारा पैसा म्हणजे सक्सेस, ही जर का कधी तुमची यशाची डेफिनेशन असेल ना, आय कॅन गॅरंटी यू दॅट यू विल बी गेट फ्रस्ट्रेटेड इन लाईफ. इतकं फ्रस्ट्रेशन होणार की तुम्हाला कल्पना सुद्धा नाही होणार. का? पैसा म्हणजे काय आहे? इट्स अ नंबर. 1 लाख करोड, 2 लाख करोड, 5,000 करोड, आणखी काय काय करोड, आणि नंबरला अंत नाहीये. तुम्ही धावणच अशा गोष्टींसाठी राहिले, तुम्ही धावणच अशा गोष्टींसाठी राहिले की ज्याला अंतच नाहीये. सो ऍट लास्ट मी एक पॉईंट सांगेल आणि माझं क्लोज करेल. इफ यू रिअली वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन युअर लाईफ, दिस इज द मंत्रा. सगळ्यात पहिलं, निरोगी काया. आज किती जण असं म्हणू शकतात की नाही माझ्या घरातले सगळे लोक हेल्दी आहेत? जर कधी नसतील तर तुम्हाला सध्या सक्त एम्बे बिझनेस बिल्ड करायची गरज आहे. दुसरं, घर में माया. आज काही लोकांच्या घरामध्ये खूप चांगलं आरोग्य आहे, पैसा पण भरपूर आहे, पण घरामधले रिलेशनशिप तुम्ही बघा, हस्बंड वाईफचे रिलेशनशिप तुम्ही बघा,
आज एक कॅल्क्युलेट केलंय टाइम ड्युरेशन, एक भारतीय दाम्पत्याचं जे कम्युनिकेशन आहे, अहो जेवण करायला या, तिकडून उत्तर येतं हो आलोच, हे सेकंदांवरती आलेलं आहे. सेकंदांवरती जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं पूर्ण दिवसभरात हजबंड वाईफचा ऍक्च्युअल इंटरॅक्शनचा टाइम, तर तो सेकंदांवरती आलेला आहे. आणि आपण म्हणतो रिलेशनशिप खराब का होतीये. सो फर्स्ट थिंग इज निरोगी काया, दुसरं घर में माया, तिसरं आधी आज्ञाकारी पुत्र. आज आपलीच मुलं, आज तुम्ही बघा, आज ॲरोगंटली बिहेव करत आहे. का बिहेव करत आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे हे शोधण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे जे एज्युकेशन सिस्टम आहे ना, ते आपल्या घरामध्ये इन्स्टॉल करण्याची सक्त गरज आहे. चौथी गोष्ट आहे आधी आज्ञाकारी पुत्र, तिसऱ्या नंतर चौथीची गोष्ट आहे निरोगी काया, घर में माया, आधी आज्ञाकारी पुत्र, सुपात्र नारी. भरपूर लोकांना असं वाटत असेल आम्हाला एमबीए बिझनेस बिल्ड करायची काय गरज आहे, भरपूर सर आपल्याकडे तर पैसा आहे, कशाला विनाकारण या सगळ्या गोष्टी करायची. मी गॅरंटीड सांगतो तुम्हाला, घरामध्ये पैसा जरूर असेल तुमच्या, पण काही कारणास्तव जर का कधी हसबंड लोकांना काय झालं तर आपलेच रिलेटिव्ह मध्ये असे काही कल्प्रिट लोक असतात की तुमच्या घरात असलेल्या त्या संपत्तीला 2, 4, 5 महिन्यामध्ये शून्यावर आणण्यासाठी वेळ लावणार नाही. त्या महिलेला हे रिअलाइज व्हायला पाहिजे कुठे काय बिहेव करायचा, आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करायचा. माझ्या टीममध्ये अशा भरपूर लेडीज आहेत ज्यांना स्वतःचं नाव सांगता येत नव्हतं, पण आजच्या डेटमध्ये वर्षाला 40-40, 50-50 लाख रुपयांचा टर्नओव्हर आहे त्यांचा. कशामुळे, फॅमिली बिझनेसमुळे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पंचमी नामा. पंचमी नामा म्हणजे काय, तुम्हाला किती लोक ओळखताय, किती लोकांच्या लाईफ मध्ये तुम्ही व्हॅल्यू ऍड करताय. आज तुम्ही बघा, मी नाशिकला येण्याच्या अगोदर माझं नाव घेऊन गेले. दॅट्स द बेसिक थिंग, इट्स अ ब्लेसिंग ऑफ आमबे. आज जर का कधी आपले 4 गल्ल्या जर सोडून एखादं पार्सल जर आलं तर लोक ओळखत नाही हो आपल्याला, नाही ओळखत या माणसाला. आम्ही 4 गल्ल्या सोडून आपण म्हणतो मला आंब्याची गरज नाहीये. व्हॉट आर यू डुईंग. सो दॅट्स द थिंग. या 5 गोष्टी जर का कधी तुमच्याकडे असतील ना, then you can call yourself as a successful personality in the 21st century. आणि या 5 गोष्टी मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, आज ओपन चॅलेंजनी मला तुम्ही एक क्षेत्र दाखवा आंबे सोडून की ज्याच्या त्या 5च्या 5 गोष्टी तुम्हाला एका जन्मामध्ये मिळतील. एक गोष्ट आणि जास्त अनालिसिस करसाल तर विचाराचं पॅरालिसिस करू नये. जास्त विचार करू नका, काही गोष्टींना ऍज इट इज एक्सेप्ट करणे सुद्धा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. सांगण्यासाठी माझ्याकडे खूप काही मित्रांनो, बट आय कॅन ओनली टेल यू वन थिंग. तुमचा एक डिसिजन तुमच्या पूर्ण परिवाराचा कायापालट करण्याची ताकद ठेवतोय. तुम्ही येणाऱ्या 2, 4, 5 वर्षात तुम्ही कशा घरात राहणार आहे, कशा गाडीत फिरणार आहे, काय बँक बॅलन्स असणार आहे, तुमची लेकरं कुठल्या शाळेत शिकणार आहे, तुमच्या वाईफला तुमच्यावरती किती प्राऊड असणार आहे, तुमच्या हसबंडला तुमच्यावरती किती प्राऊड आहे, तुमच्या फॅमिलीला तुमच्यावरती किती प्राऊड आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या लाईफमध्ये किती पीस ऑफ माइंड असणार आहे. हा तुमचा एक निर्णय चेंज करण्याची ताकद आहे मित्रांनो. सो टेक युअर डिसिजन व्हेरी वाइजली. सो आय थिंक वन्स अगेन थँक्यू सो मच राठोड सर अँड ताई. थँक्यू सो मच वेल्ला सर अँड मॅम. तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आय वॉन्ट टू बी लिटल बिट सेल्फिश, थोडंसं मी स्वार्थी होऊ इच्छितो सर. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्या लोकांना की आज जे काही तुम्हाला नसेल आवडलं तर ज्या चेअरमध्ये तुम्ही बसलेले त्या चेअरमध्ये सोडून तुम्ही जाऊ शकता. पण एक जरी गोष्ट तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स मधनं, जर्नी मधनं जर आवडली असेल आणि असं वाटलं असेल की लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करून आपण काहीतरी व्हॅल्यू ऍड करू शकतो स्वतःच्या लाईफ मध्ये, सो आय जस्ट वॉन्ट टू बी लिटल बिट सेल्फिश. आज तुम्ही सगळेजण मिळून माझ्या बुलढाण्याच्या टीमसाठी आवर्जून मनापासून ईश्वराकडे ज्या परमपिताला तुम्ही मानता त्याकडे प्रार्थना करा. बिकॉज आय रिअली थिंक